अमरिंद मंडळ आयोजित 77वी वसंत व्याख्यानमाला आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचे पुष्प 6वे गुंफण्यासाठी व्याख्याते आहेत डॉक्टर मोहसिना मुकादम. त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकारी मंडळ समिती सदस्य निलेश सावंत यांना मी विनंती करतो. आजच्या व्याख्यात्यांचा परिचय. आजच्या व्याख्यात्या डॉक्टर मोहसिना मुकादम या रुईया महाविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापिका होत्या. 34 वर्ष त्यांनी शिकवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे इतिहास हा त्यांचा विषय होता, पण खाद्य संस्कृती हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे खाद्य संस्कृतीचा इतिहासही त्यांनी खूप अभ्यासपूर्ण रीतीने अभ्यासलेला आहे आणि त्यांनी PhDसाठी ब्रिटिश काळातील खाद्य संस्कृती या विषयावर संशोधन करून त्यांना PhD मिळालेले. इतके वर्ष आपण त्यांचं नाव वर्तमानपत्रातनं आणि मासिकातनं वाचत आलेलो आहे. त्यामुळे खाद्य संस्कृती म्हटल्यानंतर कधीही त्यांचंच नाव डोळ्यासमोर येते आणि त्यांनी त्याच्यावरती इतका रिसर्च आणि शोधनिबंध लिहिले आहेत की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे निबंध वाचले गेलेले आहेत आणि अनेक वर्तमानपत्रांमधनं आपण त्यांचे कॉलम्स बघितलेले आहेत. विशेषतः सांगायचं म्हणजे 1998 ते 2001 या कालावधीमध्ये लोकसत्तेमध्ये त्यांचं साप्ताहिक सादर होतं. त्याचं नाव होतं खाद्य संस्कृती, बरोबर. आकाशवाणीवरती त्यांनी खमंग आणि खुसखुशीत नावाच्या सदरामध्ये लेखन केलेलं आहे. ETV ज्या वेळेला होता त्यावेळेला मेजवानी परिपूर्ण किचन हे पण त्यांचं गाजलेलं आहे. तसंच अनेक वाहिन्यांवरती फूड हिस्टॉरियन, फूड एक्सपर्ट म्हणून त्या सहभागी झालेले आहेत. अनेक पाककलाकृतींच्या स्पर्धांना सन्माननीय परीक्षक म्हणून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. कालनिर्णय स्वादिष्टसाठी रेसिपीज लिहिलेल्या आहेत. शिवाय त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाद्य संस्कृतीवरती शिबिरं घेतात, वर्कशॉप्स घेतात. आणि आजचा विषय फार आपला जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे पुरणपोळी जरी आपल्या जिव्हाळ्याची असली पिढ्यानपिढ्या, तरी पुढच्या पिढ्यांना पास्ताही आवडतो आहे. म्हणून त्यांना विषय जो आज झालेला आहे डिस्कस करून, पुरणपोळी ते पास्ता म्हणजेच प्रवास भारतीय खाद्य संस्कृतीचा. तर माननीय डॉक्टर मोहसिना मुकादम यांना विनंती आहे की आपण आपले व्याख्यान सुरू करावे. धन्यवाद. सर्वप्रथम अमर हिंद मंडळाच्या सर्व कार्यकारी मंडळातील सभासदांचे आभार, कारण त्यांनी मला इथे बोलवायची संधी दिली. मागच्या वर्षापासून प्रयत्न होते, पण काही अडचणीमुळे मी मागच्या वर्षी येऊ शकले नाही. दुसऱ्या गोष्टीसाठी त्यांचे मला आभार मानायचे की त्यांनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने केली. ती युज्युअली आपण कुठे पाहत नाही आणि महाराष्ट्र दिन आता येऊच घातलेला आहे. त्यामुळे ते खूप बरं वाटलं, कारण माझं स्वतःचं स्पष्ट असं मत आहे की भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये इतर अनेक प्रांतांबद्दल भरभरून लिहिलं गेलेलं आहे, पण दुर्दैवाने महाराष्ट्राबद्दल जेवढं लिहायला पाहिजे तेवढं लिहिलं गेलेलं नाही. जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी त्याच्यावरती बोलते, लिहिते. आणि नुकतंच माझ्या एका विद्यार्थ्याने महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीवरती, मध्ययुगीन काळातल्या खाद्यसंस्कृतीवरती प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवलेली आहे. कारण हा प्रश्न आपण नेहमी, म्हणजे मलाही नेहमी विचारला जायचा की शिवाजी महाराज काय खात होते, आणि त्या प्रश्नाचं उत्तर या प्रबंधातून देण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एक जी उणीव होती महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीच्या इतिहासातली, ती थोडीफार भरून निघालेली आहे. पूर्ण भरून निघालेली आहे असं म्हणता येणार नाही, कारण आपल्याकडे एवढं वैविध्य आहे की आपण खूप त्याच्यामध्ये काही करू शकतो. आणि इथे जी मंडळी उपस्थित आहे, तरुण असतील, वयस्कर असतील, कुणी, तेही याचा अभ्यास करू शकतात. या विषयाला वयाची मर्यादा नाही आणि कुठल्याही विषयाची देखील मर्यादा नाही. तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल तरी याचा अभ्यास करू शकता, कारण हा सगळ्यांचा आपल्या जिव्हाळ्याचा अभ्यास आहे. मी आज जो विषय घेतला आहे त्याचं शीर्षक आहे पुरणपोळी ते पास्ता, प्रवास भारतीय खाद्य संस्कृतीचा. हा विषय, त्याचा आधी मी विषय काय आहे म्हणजे त्याचं निरूपण करते. कारण पुरणपोळी ते पास्ता का, तर पुरणपोळी म्हणजे आपली पारंपरिक पुरणपोळी, आपले पारंपरिक पदार्थ जे पिढ्यानुपिढ्या आणि शतकानुशतकं आपण खात आलेलो आहोत आणि अजूनही खातो आहोत. त्याच्यामध्ये अनेक वैविध्य देखील आता आपण तयार केलेलं आहे. आणि पास्ता का, तर आत्ताच्या पिढीला किंवा 21व्या शतकापासनं जे नवनवीन पदार्थ आपल्या आहारात आलेले आहेत
त्यामध्ये पास्ता एक ठळक आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे. पण पुरणपोळी ते पास्ता हे जरा नाव चटपटीत वाटलं म्हणून, नाही तर पुरणपोळी ते पिझ्झा, पुरणपोळी ते बर्गर असंही चाललं असतं. पण पुरणपोळी ते पास्ता, त्यामुळे हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते प्रतिकात्मक आहे. एक आहे परंपरेचा आणि दुसरा आहे आधुनिकतेचा किंवा आत्ताच्या पिढीच्या आवडीचा. पण या दरम्यान काय झालेलं आहे, पुरणपोळी म्हटलं तर अगदी 2000 वर्षापासून चालत आलेली आणि पास्ता आत्ताचा. तर ह्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये काय स्थित्यंतरं झाली, काय बदल झाले, हा जवळजवळ काही हजार वर्षाचा इतिहास आहे. तो इतिहास 1.5 तासामध्ये सांगणं अशक्यच आहे. पण तरी देखील त्यातलं काही ठळक जे मुद्दे आहेत ते मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या मुद्द्यांमध्ये काही पाककृती असतील, काही जिन्नस असतील आणि मुख्यतः की आपली खाद्यसंस्कृती म्हणा किंवा आपली आहारशैली ही कशामुळे ठरत असते. पहिल्यांदा ती ठरते ती स्थानिक पर्यावरणावरनं, की या प्रदेशामध्ये काय पिकवलं जातं, कोणत्या प्रकारची जमीन आहे, इथलं हवामान कसं आहे, हा पाया असतो आणि या पायावरती संपूर्ण इमारत उभी राहते. दुसरा महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे धर्म. जसा धर्म विकसित होतो त्याबरोबर आहाराचे यमनियम ठरतात. काय खायचं, काय खायचं नाही, काय निषिद्ध आहे, कसं खायचं, त्याबद्दलचे जे नियम आहेत ते आपल्या धर्मग्रंथांमध्ये, धर्मशास्त्रामध्ये सगळीकडे मांडून ठेवले आहेत आणि आजही आपण त्याचं पालन करत असतो. आपण आजही जेव्हा कधी आपल्याकडे सण समारंभ असतात किंवा काही खास हे असतं त्यावेळेला आपण आपल्या पूर्वजांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार आपला आहार ठरवत असतो, त्याप्रमाणे करत असतो. दुसरं, ज्या वेळेला आपलं वैद्यकीय ज्ञान वाढलं त्याबरोबर आपल्या आहारामध्ये देखील त्याचा समावेश झाला. मग तिथे आपण पाहतो की काय प्रकारचा आहार घेतला पाहिजे, कोणत्या वयाच्या व्यक्तीने काय घेतलं पाहिजे, स्त्रियांचा आहार कसा असला पाहिजे, पुरुषांचा कसा असला पाहिजे, कोणत्या प्रदेशातल्या लोकांचा कसा आहार असला पाहिजे, हे आयुर्वेदामध्ये अत्यंत विस्तृतपणे सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे हा एक पुढचा टप्पा असतो. पण या सगळ्या टप्प्यांमध्ये आणखीन एक टप्पा आहे किंवा आणखीन एक घटक आहे की जो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यावरनं आपली खाद्यसंस्कृती कशी घडली किंवा ती कशी घडत गेली किंवा आपली खाद्यसंस्कृती कशी समृद्ध झाली हे ठरत असतं. आणि त्यामध्ये इतिहास हा खूप महत्त्वाचा ठरतो. आणि या इतिहासामध्ये भूगोल आणि इतिहास एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत वगैरे हे तुम्ही शाळेत असल्यापासून ऐकता आहात. मग तुम्ही कुठे आहात त्याप्रमाणे तुमच्या खाद्यसंस्कृतीवरती इतिहासाचा काय परिणाम झाला. तुम्ही कुठल्या तरी कोपऱ्यात आहात जिकडे कोणी येत जात नाही आहे, तर तिथली तुमची खाद्यसंस्कृती आहे ती खूप वर्ष, अनेक शतकं ही बंदिस्त राहू शकते. पण महाराष्ट्र जसं जस्टिस रानडेंनी म्हटलं आहे तसं तो ब्रिज आहे, पूल आहे दक्षिण आणि उत्तरेमधला. आपल्याला समुद्रकिनारा आहे, आपण अनेक प्रांतांशी जोडले गेलेलो आहोत आणि त्यामुळे आपण इतिहासाच्या अशा ठिकाणी आहोत, आपला भूगोल, की ज्यामुळे आपल्या आहारावरती इतिहासाचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे स्थानिक पर्यावरण, धर्म, वैद्यकीय ज्ञान आणि इतिहास या सूत्रांवरती आपली खाद्यसंस्कृती ठरत असते. समाज गतिशील असतो, त्यामुळे जी खाद्यसंस्कृती आपल्या पर्यावरणाने ठरवली आहे ती तशीच राहत नाही, त्यात बदल होत जातात. मग हे जे बदल आहेत ते बदल आपण कसे स्वीकारले, सहजपणे की आपली घालमेल झाली, आपला संघर्ष झाला स्वतःशीच आणि मग स्वीकारले, हे देखील महत्त्वाचं ठरतं. आजच्या पिढीला हे कळणार नाही, कारण 21व्या शतकामध्ये तुम्ही काही सांगा की हे आहे खायचं आहे, ते आहे खायचं आहे, ॲव्होकाडो आलो चालतं आहे. अगदी आपली भाजीवाली देखील तुम्हाला सांगेल की ॲव्होकाडो कसा वापरायचा आहे. ब्रोकोली आली तेव्हा असंच झालं ना, ब्रोकोली आणि त्या रंगीबेरंगी भोपळी मिरच्या आल्या तेव्हा भाजीवाली सांगत होती की ब्रोकोली कशी वापरायची आहे, त्याचं तुम्ही काय करू शकता. पण थोडी आपली घालमेल झाली नाही, आपण त्यांना लगेच आपल्या घरात आणलं, फ्रीजमध्ये ठेवलं आणि काही करतो. म्हणजे सूप करतो तसं ते आपण पिठल्यामध्ये पण घालायला लागलो, झुणकाही करायला लागलो, आपण आपल्याप्रमाणे त्याला स्वीकारलं. पण ही गोष्ट 20व्या शतकापर्यंत सहज सोपी नव्हती. मग त्यावेळेला काय घडलं असेल, कशी घालमेल झाली असेल हे देखील पाहणं खूप मजेचं वाटतं. कारण आपल्यापर्यंत जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आधीच्या पिढ्यांचा संघर्ष आहे. आज आपण जे खातो आहोत, एन्जॉय करतो आहोत, त्यामागे आधीच्या पिढ्यांनी संघर्ष केलेला आहे आणि ते त्या मानसिकतेत जाऊन
त्यांनी ते पदार्थ आपल्यापर्यंत आणलेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं ठरतं की हा प्रवास कसा झालेला आहे. म्हणजे एका पारंपरिक पदार्थांपासनं आधुनिक पदार्थांपर्यंत आपण कसे आलो आहोत, कोणते जिन्नस आपल्या आहारात आलेले आहेत, कोणते पदार्थ डिशेस ज्याला म्हणता येईल हे आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे. आणि आज आपण म्हणतो की जागतिकीकरण झालं आहे म्हणून झपाट्याने हे बदल होत आहेत, तर असं नाही आहे. जागतिकीकरण पहिल्यापासून होतं, वेगवेगळं असेल, गती वेगळी असेल. अगदी प्राचीन काळात देखील आपल्याकडे व्यापारी येत होते, थेट रोममधनं येत होते, चीनमधनं येत होते, आग्नेय आशियातनं येत होते, मध्य आशियातनं येत होते. ते पण काही ना काही त्यांच्यासोबत आणतच होते. तेव्हा देखील हे बदल झालेले आहेत. फरक एवढाच आहे की त्यावेळच्या बदलांची ठळकपणे नोंद घेतली गेलेली नाही आहे, किंवा ते इतके सूक्ष्म आहेत की आज आपल्याला ते सहजपणे लक्षात येत नाही. आणि जेव्हापासनं त्याच्या नोंदी ठेवल्या गेल्यात तेव्हापासनं मात्र आपल्याला हे बदल कसे घडत गेले हे सहजपणे कळून येतं आहे. पुन्हा आपण थोडंसं इतिहास लेखनाच्या बाबतीत जरा कच्चे आहोत. आपल्याला असं वाटतं आपला जास्त कल हा आध्यात्मिक गोष्टीकडे आहे. त्यामुळे खाणं पिणं ह्या ऐहिक गोष्टींबद्दल लिहून ठेवणं याबाबत आपण बरा आळस केलेला आहे. त्यामुळे ह्याचा इतिहास अभ्यासताना खूप प्रयत्न करावे लागतात. अगदी ज्याला आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो तशा प्रकारे त्याचा अभ्यास करावा लागतो. सुदैवाने आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अगदी वैदिक काळापासनं नंतरच्या काळापर्यंत काही असे उल्लेख आहेत की ज्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये सातत्य आहे. वैदिक काळातला आपला जो पूर्वज होता तो जे काही खात होता ते थोड्याफार फरकाने आपण आजही खातो आहोत. आजच्या आपल्या आहारामध्ये दुधाचं असलेलं महत्त्व, दह्याचं असलेलं महत्त्व, किंवा खिचडी की जी तेव्हाही खाल्ली जाते, आजही खाल्ली जाते. आज खिचडी हे आपलं कम्फर्ट फूड आहे, वरण भात हे आपलं कम्फर्ट फूड आहे. हे तेव्हापासून खाल्लं जात होतं. फक्त ते आपल्याला कुठे सापडतं आहे, त्याचा कसा शोध घ्यायचा हे लक्षात आलं पाहिजे. इतिहासाच्या अनुषंगाने मी याचा उलगडा करणार आहे. मी डायटिशियन नव्हे, मी न्यूट्रिशनचा अभ्यास केलेली व्यक्ती नाही आहे. माझा विषय इतिहास आहे. आणि मगाशी त्यांनी म्हटलं की इतिहास असताना खाद्यसंस्कृतीचा अभ्यास, तर हेही मला इथे सांगायला आवडेल की इतिहासाची एक शाखा म्हणून खाद्यसंस्कृतीचा आता विकास झालेला आहे. 1960च्या पासून पहिल्यांदा पाश्चिमात्य देशामध्ये आणि आत्ता आपल्याकडे, आत्ता गेल्या 10-15 वर्षामध्ये आपल्याकडे खाद्यसंस्कृती हा समाजाला समजण्याचा, समाजाचा इतिहास समजण्याचा एक अभ्यास होऊ शकतो याची आता आपल्याला जाणीव होऊ लागलेली आहे. आणि त्या जाणीवेतनं आता आपण अभ्यास करू लागलेलो आहोत. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे की अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. आपल्याकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पुढे आलेल्या नाही आहेत. त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे शेवटी सांगायची ती गोष्ट मी आत्ताच सांगून ठेवते, आणि ती म्हणजे की ह्या व्याख्यानामुळे जर कोणी प्रेरणा घेतली आणि आपल्या खाद्यसंस्कृतीचा, त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा एखादा समाज असेल, एखादं कालखंड असेल, त्याचा जर कोणी महाराष्ट्रा संदर्भात जर कोणी अभ्यास करायला लागला तर त्यांना जी काही मदत हवी असेल ती ॲकॅडमिक मदत जी आवश्यक आहे ती मी द्यायला तयार आहे. कारण त्याच्याशिवाय हे समृद्ध होणार नाही. आणि मी माझ्या एकटीचं हे काम नक्कीच नव्हे. माझ्या आधी दुर्गाबाईंनी केलेलं आहे, शरदिनी डहाणूकरांनी केलेलं आहे, अरुण टिकेकरांनी थोडं बहुत लिहून ठेवलेलं आहे. पण अजूनही बरंच लिहायचं आहे आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहायचं आहे. म्हणजे असं की हां, हे मला कोणीतरी सांगितलेलं आहे म्हणून हे खरं असलं पाहिजे आणि म्हणून तेच सत्य आहे अशा अर्थाने नव्हे, तर शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहासाची जी मेथडॉलॉजी आहे त्याप्रमाणे केलं पाहिजे, किंवा समाजशास्त्राची असू शकते त्याप्रमाणे केलं पाहिजे. आणि त्यासाठी मी हे आव्हान करते. मग सुरुवात आपण केली पाहिजे ती प्राचीन कालखंडापासून. कारण इतिहास म्हटल्यानंतर प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असे हे 3 कालखंड होतात. इथे मी सनावळ्या देणार नाही आहे, कारण तुमच्यापैकी अनेकांनी 10वी नंतर इतिहास हा विषय सोडून दिलेला असतो. कारण इतिहास म्हणजे फक्त लढायांचा आणि राजघराण्यांचा. त्यामुळे इथे मी सनावळ्या देणार नाही आहे. पण हे कालखंड आहेत आणि या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपली खाद्यसंस्कृती विकसित झालेली आहे. तर प्राचीन काळामधलं आपल्याला जे उल्लेख आढळतात ते थेट ऋग्वेदापासून आढळत जातात. 4 वेदांमध्ये थोडे बहुत हे खाण्यापिण्याचे वेगवेगळ्या पीक पाण्यांचे उल्लेख येतात. त्यानंतर ग्रंथ आहेत, सूत्रवाङ्मय आहे, उपनिषद आहेत. या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे अगदी
आयुर्वेदामध्ये तर आहेत पण व्याकरणाचे जे ग्रंथ आहेत ना, पाणिनीचं अष्टाध्यायी असेल किंवा पतंजलीचं महाभाष्य असेल, तर त्याच्यामध्ये देखील खाण्यापिण्याबद्दलचे उल्लेख आहेत आणि त्यातनं आपल्याला हळूहळू आपल्याला आपल्या खाद्यपदार्थांबद्दलचं एक चित्र तयार होतं. आणि इथे हे प्राचीन काळापासून सुरू करण्याचं कारण असं की जे त्यावेळेला घडलं, जे पदार्थ ते खात होते किंवा जसं त्यांनी आपला आहार विकसित केला तो आजपर्यंत चालत आलेला आहे. बेस तोच राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडा बहुत फरक कालानुरूप, परिस्थितीनुरूप, कुठे आहोत त्याप्रमाणे घडलेले आहेत, पण बेस तोच राहिलेला आहे. त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं धान्य होतं ते जव होतं, बार्ली. आता पुन्हा त्याला महत्त्व आलेलं आहे, पण मध्यंतरीच्या काळामध्ये ते फक्त पूजेच्या वेळेला किंवा कोणत्या धार्मिक विधीलाच करत असत आणि त्यासाठीच ते उपलब्ध होत असे. पण आता मात्र त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला खूप एक अवेअरनेस निर्माण झालेला आहे. त्यावेळेला ते कसे खायचे जव, तर जव हे खूप महत्त्वाचं धान्य होतं आणि ग्रीक लेखकांनी असं लिहून ठेवलं आहे की भारतीय जव भाजतात आणि ते भाजूनच तुम्हाला देतील. ते कच्चं जवचं हे असतं धान्य आहे ते तुम्हाला देणार नाही, कारण त्याची लागवड दुसऱ्या कोणी करू नये हाही त्याच्या मागचा विचार असू शकतो किंवा ते खराब होऊ नये हाही त्याचा मागचा विचार असू शकतो. आणि मग जव भाजून त्याचं पीठ करून ते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये करून खायला जायचं. त्याला यवागू असं म्हटलं जायचं. म्हणजे एक प्रकारचं आपण त्याला खीर म्हणू, पण ते पण 2 प्रकारे बनवली जायची. घट्ट खीर जी असायची, जी चाटून खायची, त्याला नखपाक असं म्हटलं जायचं की बोटाने चाटून खायची आहे म्हणून नखपाक म्हटलं जायचं. आणि जी प्यायली जायची, जी आपण चमच्याने वगैरे पिऊ शकतो, थोडीशी पातळ अशी खीर, त्याला उष्णिका असं म्हटलं जायचं. त्यामुळे हा आपल्याकडचा आद्य पदार्थ असं म्हणायला काहीच हरकत नाही. कालांतराने आपल्या आहारामध्ये तांदूळ आले आणि मग आपण तांदळांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून घेतले. जव पण होतं पण तांदूळ पण आला. मग तांदळाची देखील खीर बनवू लागली. मग तांदळामध्ये वेगवेगळे जिन्नस घालून ज्याला ओदन म्हणतात, भात म्हणतात, तो शिजवला जाऊ लागला. मग तीळ घातले जाऊ लागले, मूग घातले जाऊ लागले. अशा प्रकारे वेगवेगळ्या डाळी घालून घातल्या झाल्या. डाळींपासनं ज्याला आपण आज वरण म्हणतो ते बनवलं जाऊ लागतं. त्याला युष किंवा सूप असं म्हणतात. असं म्हटलं जातं की आपण ज्याला सूप म्हणतो आणि असं मानतो की ते पाश्चिमात्य देशातनं आलेलं आहे, त्याचं मूळ आपल्या सूपमध्ये आहे असा सिद्धांत काही संशोधक आहेत ते मांडत असतात. डाळीचे वडे केले जायचे. गोडाच्या पदार्थामध्ये एक उल्लेख येतो आणि तो म्हणजे शिकरणीचा. आता शिकरण म्हटलं की महाराष्ट्रीयन लोकांना केळं आणि दूध घातलेली शिकरण आठवते, पण ही शिकरण ती शिकरण नाही आहे. ही शिकरण म्हणजे आज आपण ज्याला श्रीखंड म्हणतो, की नुकतंच आपण गुढीपाडव्याला खाल्लं ते शिकरण आहे. आणि त्याच्याबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की हे शिकरण पहिल्यांदा भीमाने बनवलं कृष्णासाठी. भीम बल्लवाचार्य होता, तुम्हाला माहितीच आहे. विराट राजाच्या पदी त्याने बल्लवाचार्याचीच भूमिका घेतलेली होती त्याने. आणि आज आपण म्हणतो आम्ही आम्रखंड केला, आम्ही स्ट्रॉबेरी खंड केला, आम्ही किवी खंड केला, पण मूळचं जे श्रीखंड आहे ते मुळातच फळांमधलं किंवा फळांमध्ये दही घालून केलेलं ते गोड शिकरण किंवा शिकरणी आहे. आणि आपल्याकडे तेव्हा देखील 8 वेगवेगळ्या प्रकारची शिकरणं असायची. मुक्तेश्वरांनी आपल्या काव्यामध्ये अष्टशिकरणी असा उल्लेख केलेला आहे. आता शोध घेतला गेला पाहिजे की ह्या अष्टशिकरणी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत. नक्कीच आजचं स्ट्रॉबेरी श्रीखंड नसेल, बटरस्कॉच श्रीखंड वगैरे नसेल. मग त्या अष्टशिकरणी काय आहे याचा शोध आपल्याला चरकसंहितेमधनं किंवा आयुर्वेदिक ग्रंथांमधनं मिळू शकतो. त्याला आणखीन एक नाव होतं, ते होतं रसाला. शिकरणी हेही नाव होतं, रसाला हेही नाव होतं आणि कालांतराने आपण त्याला श्रीखंड असं देखील म्हणू लागलो. आपल्याकडे मधाचा वापर केला जायचा गोडाच्या पदार्थांसाठी आणि हा मध, त्याचप्रमाणे गूळ होता आपल्याकडे, काकवी होती, साखर होती. जेव्हा अलेक्झांडर स्वारी करायला आला त्यावेळेला त्याच्याबरोबर जे सैनिक आले त्यांनी भारताबद्दलची की निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्यामध्ये त्यांना काय काय आश्चर्यकारक वाटलं होतं तर त्यांना आंबा वेगळं वाटलं होता, कारण त्यांनी कधी आंबा बघितला नव्हता. त्यांना भाताची शेती वेगळी वाटली होती, कारण भाताच्या पाण्यामध्ये रोवलेली ती पिकं बघून त्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं. आणि त्यांना आणखीन एका गोष्टीचं म्हणजे वेगळं वाटलं होतं, ते म्हणजे नियार्कस नावाच्या नौसैनिकाने किंवा नौदलाच्या प्रमुखाने असं लिहून ठेवलं आहे की भारतीयांना मधमाशाशिवाय
मध करण्याची कला अवगत आहे. आता मधमाशांशिवाय मध म्हणजे काय, आपल्याकडे मधाचे वेगवेगळे प्रकार तेव्हा देखील होते, पण हा मध काय, तो कोणत्या मधाबद्दल बोलतो आहे, तर तो काकवीबद्दल बोलतो आहे. त्याने काकवी बनताना बघितली होती किंवा त्याने काकवी पाहिली होती. काकवी मधासारखी दिसते, दाट, त्यामुळे त्याला असं वाटलं की हा देखील एक प्रकारचा मध आहे आणि म्हणून त्याला ते खूप आश्चर्याचं वाटलं. त्याने त्याची नोंद करून ठेवली. आणि भारताच्या साखरेबद्दल मेगॅस्थनीजने देखील खूप कौतुकाचे उद्गार काढले आहेत की भारतातली साखर खूप सुरेख आहे. साखरेचं देखील वेगवेगळे प्रकार होते. आपल्याकडे खडी साखर म्हणतो तसं खांड होती, मोठमोठे तुकडे असायचे किंवा अगदी बारीक दाणे देखील होते, ज्याला मत्स्य अंडिक असं म्हटलं जायचं. माशाची अंडी कशी दिसतात छोटी छोटी, तशी ती मत्स्य अंडिक आहेत, असं देखील उल्लेख आपल्याला साखरेबद्दल चीनच्या राजाने भारतामध्ये साखर कशी बनवायची हे तंत्र शिकण्यासाठी लोकांना पाठवलं होतं आणि अर्थात ते शिकून गेले. मी इतका आपला साखरेचा व्यवसाय त्यावेळेला होता. गूळ करायची पद्धत आपल्याला माहिती होती. बऱ्याच गोष्टीमध्ये आपण खूप त्यावेळेला आहाराच्या दृष्टिकोनातनं ॲडव्हान्स होतो, विकसित होतो असं म्हणायला की फळं कशी पिकवायची. आज आपण आंबा पिकवताना म्हणतो की त्याच्यात कल्टर घातला आहे मग ते चांगलं नसतं वगैरे. तर आंबा पिकवण्याच्या ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये गवताच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं ते आहेच, जे आपण आडी लावतो त्याच्यामध्ये करतो. दुसरं, थोडीशी फळाला उष्णता द्यायची आणि तो पिकवायचा किंवा पिकलेल्या फळाबरोबर ते फळ ठेवायचं म्हणजे ते आपसूक पिकून जातं. नाहीतर मग नैसर्गिक पद्धत म्हणजे झाडावरतीच फळ पिकवायचं. एवढं नाही तर कौटिल्य वेगवेगळ्या प्रक्रिया सांगतो धान्यावरती करायच्या, की धान्य नुसतं म्हणजे शेतातनं आणून चालत नाही ना, त्याच्यावरती प्रक्रिया होत असते. आणि त्यावेळेला हे ज्ञान किती प्रगत असलं पाहिजे, कारण तो असं म्हणतो की एखाद्या धान्याच्यावरती प्रक्रिया केली तर त्याचं काय प्रमाण होईल. म्हणजे समजा 1 किलो आणलेलं आहे तर त्याच्यावरचं कूस काढलं, ते पाखडलं, ते वेगळं करून ठेवलं तर ते किती प्रमाणात होईल हे देखील तो आपल्या अर्थशास्त्रामध्ये सांगतो. म्हणजे आहारशास्त्र किंवा पाकशास्त्र जेव्हा आपण म्हणतो तर त्यामागचं जे शास्त्र आहे ह्याचंही ज्ञान आपल्याला होतं. पाककला आहे हेही आपल्याला माहिती होतं. त्यामुळे या दोन्हीचा एक मेळ आपल्याला आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये दिसून येतो. त्यामुळे त्याच्यामध्ये तेल म्हणजे तेलबियांपासून तेल काढलं तर ते किती भरेल हे देखील तो नमूद करतो. मूळ आपल्याकडे तुपावरती भर होता, नंतर तेलाचा वापर येऊ लागला, तिळाचं तेल मुख्य होतं. त्यातही अशी कथा सांगितली जाते की सूर आणि असुरांमध्ये जेव्हा संघर्ष झाला तेव्हा सुरुवातीला सुरांचा पराभव होत होता. मग त्यांनी बैठक घेतली की म्हणजे आपला का पराभव होतो आहे, तर ते असा निष्कर्ष आला की हे जे असुर आहेत ना ते तेल, त्यांच्या आहारामध्ये तेल आहे, त्यांच्या आहारामध्ये तिळाचं तेल आहे, म्हणून त्यांना शक्ती आहे आणि म्हणून त्यांचा आपला पराभव होता आहे. ह्या निष्कर्षावरती ते आला. तर ह्या ज्या कथा आहेत आपल्या खाद्यसंस्कृतीमधल्या त्या कथा तशाच्या तशा घ्यायच्या नाहीत. तर त्यामागचं कारण काय बघायचं की आत्ता आर्यांना तुपाबरोबर तेल ओळखीचं होऊ लागलेलं होतं आणि तिळाचं तेल हे मुख्य होतं. जसे ते अधिक उत्तरेकडे गेले तसं मोहरीचं तेल देखील वापरात येऊ लागलं. त्यामुळे मुळात 2च तेलं आपल्याला माहिती होती, मुख्यतः मोहरीचं आणि तिळाचं, आणि नंतर अनेक वेगवेगळ्या तेलबियांचं तेल आपण काढू लागलो. शेंगदाण्याचं तेल नव्हतं. शेंगदाण्याचं तेल 20व्या शतकापर्यंत आपल्या आहारात नव्हतं. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. नाहीतर काही वेळेला आपण असं मानतो की हे सगळं आपल्याकडे पहिल्यापासून नव्हतं. सगळं आपल्याकडे पहिल्यापासून नव्हतं. वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्याचा समावेश आपल्या आहारात झालेला आहे. पाककला ही एक कला आहे. बौद्ध ह्याच्यामध्ये 25 कला सांगितलेल्या आहेत. त्या 25 कलेपैकी पाककला एक आहे. आणि वात्सायनाने ज्या 64 कला सांगितलेल्या आहे त्या 64 कलेमध्ये देखील पाककला ही एक आहे. आणि ही कला आहे आणि ती अगदी राजे महाराजांना देखील आली पाहिजे अशी त्यावेळच्या समाजाची भूमिका होती. त्यामुळे तुम्ही पाहाल की अनेक राजपुत्र जे होते ते स्वतः एक चांगले शेफ, आजच्या भाषेमध्ये आपण त्यांना शेफ म्हणू, असे होते. त्यामध्ये काही नावं ठळकपणे आहेत. एक म्हणजे नल, नल दमयंतीपैकी नल. त्याला तर सूर्याचं आणि यमाचं वरदान होतं स्वयंपाक करण्याचं, आणि त्याच्या नावाने एक पाकशास्त्राचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे ज्याला नलपाक दर्पण असं म्हणतात. आता हे नलपाक दर्पण त्या नलानेच लिहिलेलं असेल असं नाही आहे, पण त्याचं नाव एवढं महत्त्वाचं आहे की या पुस्तकाला देखील नलपाक दर्पण हे नाव दिलेलं आहे. त्यामध्ये
इतक्या सुरेख पाककृती सांगितलेल्या आहेत. नुसत्या पाककृती नाही सांगितल्या तर सगळी प्रोसेस कशी करायची आणि ते कसं सजवायचं इथपर्यंत सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. दुसरा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे भीम, तो एक चांगला हे होता. त्यामुळे आपल्याकडे नलपाक आणि भीमपाक असे 2 पाक प्रसिद्ध आहेत. यापैकी नल वेगवेगळे पदार्थ करत होता तर भीमपाक प्रामुख्याने गोडांच्या पदार्थाचं आहे आणि भीमाने देखील ग्रंथ लिहिला होता असं समजलं जातं. दुर्दैवाने तो आपल्याला अजून सापडलेला नाही. म्हणजे भीमाच्या नावाने प्रसिद्ध झालेला जो ग्रंथ आहे त्याची हस्तलिखित आपल्याला अजून सापडलेली नाही. पण मी काही आशा सोडलेली नाही आहे, कारण भारताच्या इतक्या संपूर्ण वेगवेगळ्या लायब्ररीज आहेत, तिथे इतकी हस्तलिखित आहेत, त्यामध्ये कधीतरी चुकून आपल्याला भीमपाक देखील सापडू शकतो. मी असेपर्यंत नाही सापडला तरी पुढच्या पिढीला सापडू शकतो इतकी मला आशा आहे. लक्ष्मण देखील एक उत्कृष्ट स्वयंपाक करायचा. जेव्हा सीतेचं अपहरण झालं त्यावेळेला रामाला लक्ष्मणाने स्वयंपाक करून घातला असं आपण मानतो. आणि कृष्ण देखील चांगला स्वयंपाक करत असेल आणि श्रीकृष्णाच्या नावाने देखील एक पदार्थ सांगितला जातो आणि तो म्हणजे घेवर. अर्जुनासाठी, कृष्णाचा सखा अर्जुन, त्याच्यासाठी श्रीकृष्णाने महत्त्वाचा एक पदार्थ बनवला होता आणि तो म्हणजे घेवर असं सांगितलं जातं. आता ह्या आखाईचा भाग जरी सोडला तरी प्राचीन काळामध्ये हे गोडाचे पदार्थ होते आणि तुम्हाला माहितीच आहे की घेवर करण्याची कला किती कठीण आहे. घेवर बनवणं काही सोपं नाही आहे. पीठ बरोबर जमलं पाहिजे, तुपाचं टेम्परेचर तापमान बरोबर असलं पाहिजे तरच तो घेवर व्यवस्थित होतो, नाही तर संपूर्ण तो सुटा होऊन जातो. त्यामुळे त्यावेळेला घेवर बनवला जात होता. श्रीखंड तरी त्या मानाने सोपं म्हणायला पाहिजे, पण घेवर बनत होता. यावरनं आपल्या त्या काळामध्ये पाककला किती समृद्ध असेल, किती बहरलेली असेल याचा आपण एक अंदाज लावू शकतो. स्त्रियांमध्ये देखील काही नावं आहेत. त्यापैकी पहिलं तर पार्वतीचं आहे. पार्वती अन्नपूर्णाच आहे, अन्नपूर्णा स्तोत्रच आहे. तिच्या हातामध्ये थाली आहे आणि ती अन्नपूर्णा म्हणून मानली जाते. सीता देखील चांगला स्वयंपाक करायची असं मानलं जातं आणि द्रौपदीची थाळी देखील प्रसिद्ध आहे. म्हणजे ह्यानं काय सांगितलं जातं आहे की स्वयंपाक ही कला आहे आणि ती कला सगळ्यांना येत होती किंवा सगळ्यांसाठी ती होती, फक्त काही विशिष्ट वर्गापुरती किंवा काही विशिष्ट व्यक्तींपुरती मर्यादित नव्हती. तर राजे महाराजे देखील चांगला स्वयंपाक करत होते किंवा त्यांना देखील ती कला आली पाहिजे असा समाजाचा ग्रह होता, हे यावरनं कळतं. आता ही उदाहरणं ही ह्याच्यातली झाली, आपल्या प्राचीन काळातली झाली. पुरावे नाही आहेत आपल्याकडे. एक नलपाक दर्पण सोडलं तरी पण नलपाक दर्पण देखील मध्ययुगीन काळातलं आहे. मग आपल्याला कोणतं उदाहरण सापडतं की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की नाही, राजे हे देखील चांगल्यापैकी स्वयंपाक करत होते किंवा त्यांना स्वयंपाकाचं ज्ञान होतं. त्यामध्ये एक नाव घेतलं जातं आणि ते म्हणजे सोमेश्वर तिसरा किंवा तिसरा सोमेश्वर. कल्याणीचा चालुक्य घराण्यातला हा राजा होता आणि त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे, अभिलाषार्थ चिंतामणी. आणि या ग्रंथाला आपण सर्वप्रमाणे मानस उल्हास म्हणून ओळखतो. या मानस उल्हासामध्ये त्या राजाने भोगाच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत. आपल्याकडे अष्टभोग मानलं जातं. त्या अष्टभोगामध्ये एक अन्नभोग आहे, म्हणजे एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. जी खाणं हे फक्त उदरभरणं नाही आहे, त्या पलीकडे जाऊन एन्जॉय देखील करण्याचे दोन्हीमधला समन्वय साधायचा आहे. म्हणजे अगदी खायचं आहे म्हणून पोट तुडुंब भरेपर्यंत गळ्यापर्यंत येईपर्यंत नाही खायचं आहे, पण त्याचबरोबर नुसतं शरीराला आवश्यक आहे म्हणूनही नाही खायचं आहे. तर अन्न हे एन्जॉय करण्याची, आनंद घेण्याची गोष्ट आहे, ती भोगायची गोष्ट आहे. आणि अन्नभोग या प्रकरणामध्ये त्यांनी अनेक पदार्थ लिहिलेले आहेत. आणि ह्याचं कल्याणी हे राज्य आपल्या महाराष्ट्राच्या सीमेजवळ असल्यामुळे यातले अनेक पदार्थ जे आहेत हे आजही आपल्याकडे बनतात. आणि त्यावरनं आपल्या लक्षात येतं की किती सातत्य आपल्या स्वयंपाकात आहे, किती सातत्य आपल्या पदार्थांमध्ये आहे. मग तो सांगतो की वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या कशा करायच्या आहेत, मांडे कसे करायचे आहेत, म्हणजे पीठ कसं बनवायचं आहे, त्याचे मांडे कसे भाजायचे आहेत आणि मांड्यांमध्ये काय काय सारणं घालायची आहेत. तर साखर घालायची आहे, खसखस घालायची आहे आणि काही काही पदार्थ त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे आज आपल्याकडे मांडे हा थोडासा विस्मरणात गेलेला पदार्थ झाला आहे, कारण तो देखील करायला जरासं एक्सपर्टीज लागतं. तरी देखील मला असं कळलं आहे की दादरमध्ये एका दुकानामध्ये बेळगावी मांडे मिळतात.
त्यामुळे काही अजूनही व्यक्ती आहेत की जे मांडे वगैरे बनवतात. जुन्या काळामध्ये तर लग्नाच्या वेळेला तर मांडे केले जायचे आणि खाल्ले जायचे. त्यामुळे मांडे तेव्हापासून आपल्याकडे चालू झालेले. 12व्या शतकातला हा ग्रंथ आहे. मग त्याच्या आधी किमान 100 वर्ष किंवा त्याच्याही आधी हा पदार्थ आपल्याकडे बनत असला पाहिजे आणि त्याचा आपण आस्वाद घेत असलो पाहिजे. त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे तो एक म्हणजे आपण म्हणतो की इडली आपल्याकडे दक्षिण भारतातनं आली, पण ह्याच्याकडे देखील इडुरिया म्हणून पदार्थ आहे. आजच्यासारखं तांदूळ आणि उडीद डाळाची ही इडली नाही आहे, नुसत्या उडदाची इडली आहे. पण प्रोसेस ऑलमोस्ट सेम आहे की भिजवून वाटून फर्मेंट करून मग ते करायचे आहे. त्यामुळे तेव्हा आणि नंतर आपल्याकडे एकनाथांच्या देखील साहित्यामध्ये इडुरियाचा किंवा इडलीचा उल्लेख आढळतो, ज्याची तुलना ते चंद्राबरोबर करतात. कारण पांढरशुभ्र इडली, गोलाकार इडली ही चंद्रासारखी दिसते, त्यामुळे चंद्राबरोबर ती त्याची तुलना करतायत. म्हणजे इडली हा पदार्थ आपल्याकडे होता. कालांतराने कदाचित काही कारणांमुळे तो आपल्याकडनं बाद नाही झाला म्हणता येईल, पण त्याला आपण कदाचित वेगळं रूप दिलं असं, जे आपण कोकणामध्ये सांधण करतो वेगवेगळे फळांचे रस घालून, फणस आणि आंबा मुख्यतः. आणि के.टी. अच्चय्या म्हणून एक फूड हिस्टोरियन आहेत, त्यांचा मोठा ग्रंथ आहे याच्यावरचा, जो अगदी भारतीय खाद्यसंस्कृतीचा मूलभूत ग्रंथ म्हणता येतील. ते असं म्हणतात की इडलीमध्ये तांदूळ घालून करण्याची जी पद्धत आहे, ती स्टीम वगैरे करण्याची जी पद्धत आहे, ती आपण आग्नेय आशियाई देशांकडनं आणली. कारण तेव्हा आपल्याकडे आग्नेय आशियाई देशातनं देखील लोक येत होती पूर्व किनारपट्टीवरती, तमिळनाडूच्या किनारपट्टीवरती. आणि तेव्हा तिथले राज्यकर्ते भारतामध्ये राजकन्यांसाठी यायचे, इथल्या राजकन्यांबरोबर ते लग्न करायचे. आणि त्यांच्याकडे केटली नावाचा एक जो प्रकार आहे तो आणि आपल्या इडलीमध्ये खूप साम्य आहे. पण असंही कधीतरी होतं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला पदार्थ विकसित होतात आणि मग देवाणघेवाण होते की ठीक, आपल्याला वाटलं की त्यांच्याकडचा जो तांदूळ घालून फर्मेंट करून वाफवायचं जे आहे ते आपण स्वीकारू शकतो, हे जास्त हेल्दी आहे, तर आपण ते केलं असण्याची देखील शक्यता आहे. सोमेश्वर डोशांचा देखील उल्लेख करतो, त्याचं देखील तो पाककृती आपल्याला सांगतो. पण माझ्या आवडीची आणि मला ज्याच्यामुळे म्हणजे खूप हे वाटतं ते सांगायला की एक पदार्थ ज्याची नोंद त्याने केलेली आहे आणि तो म्हणजे वटक किंवा ज्याला आपण वडे म्हणतो ते. महाराष्ट्रातला समाज हा वडेप्रिय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वडे बनत असतात आणि नैवेद्यासाठी देखील बनतात, शुभप्रसंगी देखील बनतात आणि श्राद्धाला देखील बनतात. हे जे वडे आहेत हे डाळीपासनं बनणारे वडे आहेत, बटाटा वडे नव्हे. बटाटा वडा यायला अजून बराच अवधी आहे, खूप अजून आपल्याला शतकं पुढे जायचं आहे, तेव्हा कुठे जाऊन आपल्या आहारामध्ये बटाटा वडा येतो. तो वटक म्हणतो आणि हा वटक आहे 12व्या शतकातल्या ग्रंथामध्ये वटकांचा उल्लेख आहे. पण प्राचीन काळामध्ये पुराणांमध्ये देखील आपल्याला वड्यांचे उल्लेख आढळतात. पतंजलीच्या महाभाष्यामध्ये देखील वड्यांचा उल्लेख आढळतो आणि तो असं म्हणतो की त्यावेळेचा समाज, आता पतंजलीचा कालखंड आहे इसवी पूर्व 2रं शतक, हे शुंग काळातला तो आहे. म्हणजे जवळजवळ आत्तापासनं 2600 वर्ष आधी त्याने असं म्हणून ठेवलेलं आहे की इथे वडे बनवले जातात आणि एक दिवस वटाकिनी पौर्णिमा साजरी केली जाते. म्हणजे वटाकिनी पौर्णिमेला आपण फक्त वेगवेगळ्या प्रकारचे वडे करायचे आणि हे वडे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये घालायचे. म्हणजे दही वडे होतेच, दह्यामध्ये घालायचे. कांजी वडे असतात उत्तरेकडे राजस्थानमध्ये, त्याच्यात घालायचे. म्हणजे मोहरीचं पाणी हे करून त्याच्यामध्ये घालायचे, किंवा आंबील करतो त्या आंबीलमध्ये घालायचे, ज्याला चिंचेच्या पाण्यात घालायचे. असे वेगवेगळ्या प्रकारे त्या वड्यांचा आस्वाद घेतला जायचा. प्राचीन काळात उत्तरेकडे हा पतंजली जो आहे हा मगध प्रांतातला, म्हणजे आजच्या बिहारकडचा आहे, तिथलं तो वर्णन करतो आहे. आणि आता आपण 12व्या शतकात येतो आणि 12व्या शतकामध्ये आपल्याला सोमेश्वरचं सांगतो की वडे हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि नंतर लीळाचरित्रामध्ये देखील आपल्याला वड्यांचा उल्लेख आढळतो. लीळाचरित्र हा ग्रंथ देखील महाराष्ट्रातल्या खाण्यासाठी, खाद्यपदार्थांसाठी अत्यंत सुरेख असा ग्रंथ आहे. आपण वाचलेलाही असेल, पण आता या दृष्टिकोनातून देखील वाचून पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे ह्यातले कित्येक पदार्थ आपण आजही बनवतो आहोत. आणि त्यावेळेला देखील वडे प्रधान उपहार केला जायचा. म्हणजे वटकिनी पौर्णिमा उत्तरेकडे जी साजरी व्हायची
तशाच प्रकारे 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामी असताना, श्री गोविंद प्रभू असताना अशा प्रकारे वड्यांचा प्रधान असलेलं, म्हणजे त्या दिवशी फक्त वडेच जास्त प्रमाणात बनायचे, असा उपहार म्हणजे खाद्यपदार्थ केले जायचे. आणखीन एका बाबतीमध्ये आपण रसिक होतो खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये, त्याचं एक उदाहरण आपल्याला आढळतं आणि ते म्हणजे श्वेत उपहार. सगळे पांढरे पदार्थ बनवायचे. मग खीर बनवा, दहीवडे बनवा आणि तुम्हाला आठवतील त्या पांढऱ्या पदार्थांची लिस्ट करा आणि पुन्हा बनवायला लागा. श्वेत उपहार करायचा, वडेप्रधान उपहार करायचा आणि अशा प्रसंगी भरपूर प्रमाणामध्ये तूप. गोविंद प्रभूने लिहून ठेवलं आहे की तूप भरपूर पाहिजे, तुपाचे असे म्हणजे झरे वाहिले पाहिजे, इतकं भरपूर तूप असलं पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण तुपाच्या बाबतीमध्ये थोडेसे सेन्सिटिव्ह आहोत. लोणी कसं काढायचं आणि तूप कसं करायचं याच्याबद्दलचे अनेक यूट्यूब व्हिडिओज तुम्हाला दिसतील आणि त्याच्यावरती चर्चा सोशल मीडियावरती होताना दिसते. कारण ही आपली वैदिक काळापासूनची परंपरा आहे, त्याच्याबरोबर आपण कॉम्प्रोमाइज नाही करत आहोत. त्यामुळे तो एक आपल्याला त्यातनं कळतं की काय काय गोष्टी आपल्या प्राचीन काळापासून आजपर्यंत आलेल्या आहेत आणि आजही आपण वडे करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वडे असतात, प्रत्येक समाजाचे वेगळे असू शकतात, पण वेगवेगळी धान्य एकत्र करून त्याचे वडे करण्याची पद्धत आपल्याकडे आहेच आहे. पण ह्याच्यामध्ये सोमेश्वर थोडा फरक करतो. तो म्हणतो की ज्या वड्यांना आपण छिद्र करतो, 7-8 छिद्र करायची, त्याला तो घारगे म्हणतो. घारगे तर मध्यंतरी एका सिरियलमुळे खूपच प्रसिद्ध झाले होते, भोपळ्याचे घारगे. त्याच प्रकारचे घारगे, छिद्र असलेल्याला घारगे म्हणायचं आणि ज्या वड्यांना छिद्र नाही त्याला वटकं म्हणायचं किंवा त्याला वडे म्हणायचं. सांडगे देखील केले जायचे आणि सांडग्यांचे अनेक प्रकार केले जायचे. कटकरणं म्हणजे कडकण्या करतो ना आपण, नवरात्रीला त्याच्या हे घालतात, माळा घालतात, तेही केलं. किंवा दिवाळीच्या वेळेला कडकण्या करण्याची पद्धत होती जुन्या काळामध्ये, आताही काही कुटुंबामध्ये केलं जातं, त्याचाही उल्लेख सोमेश्वर करतो. सोमेश्वराचा काळ आहे तोपर्यंत आपल्याला बघता येतं की आत्ता आपली खाद्यसंस्कृती खूपच प्रगतही झालेली आहे, विकसितही झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वैविध्यही आलेलं आहे. वैविध्य हे जिन्नसांचं आहे, वैविध्य हे पदार्थ बनवण्याच्या टेक्निकचं पण आहे. म्हणजे एकच पदार्थ वेगवेगळ्या टेक्निकने बनतो आहोत. आणि आणखीन एक काव्य आहे, नैषधीय चरित्र म्हणून श्रीहर्षचं काव्य याच काळातलं आहे. आपल्याकडे लग्नाच्या वेळेला रुखवत पाठवलं जातं किंवा व्याही भोजन होतं, त्यावेळेला खूप वेगवेगळे पदार्थ बनवतात. रुखवताचे हे वर्णन आहेत ना, ही मराठी भाषेमधली, त्यामध्ये हे खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीने मेजवानीच आहे. रुखवत ही त्या व्यक्तीला तर मेजवानी असेल, पण अभ्यासकांना देखील मेजवानी आहे. मग सीता स्वयंवर असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, याच्यामध्ये तुम्हाला रुखवताचे जे काही पदार्थ सांगितलेले आहे तुम्ही त्याची लिस्ट बघा. वेणाबाईंच्या सीता स्वयंवरामध्ये लोणच्याचेच प्रकार एवढे सांगितलेले आहे की आपण जर विचार केला की नाही आता यातलं प्रत्येक लोणचं करून बघायचं तर वर्ष पुरणार नाही, इतकी वैविध्यता आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ सांगितलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गवले, मालत्या वगैरे आहेत. जवळजवळ 9-10 प्रकारचे ज्याला वळीवटं म्हटलं जायचं ते केले जायचे. तर नैषधीय चरित्रामध्ये आपल्याला कवी जे वर्णन करतो त्यामध्ये तो सांगतो की काय काय पदार्थ केले आणि ते कसे केले. तर समोरच्या माणसाला अचंबित करण्यासाठी जे पदार्थ त्या सीझनचे नाही, त्या ऋतूतले नाही जिन्नस, तसा त्यांना आकार दिला. म्हणजे याला वाटव की अरे बाबा आंब्याचं ते सीझन नाही आणि आंब्याचं हे काय केलं आहे किंवा आंब्याचे कुठला पदार्थ बनवला. म्हणजे समोरच्याला अचंबित करणं, त्याला आश्चर्यचकित करणं खाण्याच्या माध्यमातून जे आपण रुखवताच्या वेळेला करत असतो त्याचं त्याने वर्णन केलेलं आहे. आणि आजही आपण करतो ना, आपल्याकडे गुपचूप वांग म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यात वांग नसतंच, पण ते पिठाचं, चण्याच्या पिठाचं त्याच्यामध्ये सारण भरून केलं जातं. नाशिक वगैरे या प्रांतामध्ये ते जास्त केलं जातं, त्याला गुपचूप वांग असं म्हणतात. किंवा मोदकाची आमटी देखील केली जातं. आपण मोदक म्हटलं की आपल्याला गोडाचाच पदार्थ आठवतो, पण मोदकाची तिखट आमटी देखील केली जाते. त्यामुळे हे असे वेगवेगळे त्याने पदार्थ केलेले आपल्याला आढळतात आणि वेगळा आकार दिलेला आढळतो. संपूर्ण जेवण झाल्यानंतर ज्या वेळेला पाहुण्यांच्या हातावरती विडा ठेवला गेला, तो विडा विंचवाच्या आकाराचा होता की ठेवल्याबरोबर लोकांना वाटलं की विंचूच हातात ठेवला आहे म्हणून त्यांनी हात झटकला. इतपत विंचवाच्या आकाराचा तो विडा दिसत होता. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आपल्याकडे विडे कसे वळले जातात किंवा विडे वळण्याची देखील ती एक कला आहे.
गोविंद विडा आणि इतर असे अनेक पदार्थ आहेत. आता ते पुन्हा रिवाईव्ह करण्याची वेळ आलेली आहे. आता सरसकट एकाच पद्धतीने किंवा 2-3 पद्धतीनेच केले जातात, पण जुन्या काळामध्ये विडे वळणं ही मोठी कला होती. किती पानं, कोणाला किती पानं द्यायची, काय घालायचं ह्याचं शास्त्र होतं. विड्यांवरती ग्रंथ आहेत आणि डिटेलमध्ये ग्रंथ आहे. विडा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा देखील विषय आहे. वेळोवेळी नवीन नवीन पदार्थ देखील प्राचीन काळात आलेले आहेत. त्यामध्ये द्राक्ष देखील आलेली आहेत, ती वायव्य प्रदेशातून आलेली आहेत. आणि 2 फळं जी आज आपल्याला खूप कॉमन आहेत, पेअर आणि पीच, हे 2 आज सगळीकडे सापडतात. कधी पण आपण जाऊन बाजारात घेऊ शकतो, नाही तर टीनमधली घेऊ शकतो. पण हे आले कसे आपल्याकडे? हे आपल्याकडचे नाही आहेत. याच्यामागे राजकारण आहे. कुशाण राजा कनिष्क नाव ऐकलं असेल तुम्ही. ते कुशाण घराणं मूळ चीनचंच होतं. तर हा महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याने चीनवरती स्वारी केली होती आणि त्याने चीनच्या 2 राजपुत्रांना ओलिस म्हणून भारतात आणलं होतं आणि त्यांना काश्मीरमध्ये ठेवलं होतं. या राजपुत्रांनी ह्या फळांची रोपं आणून त्याची लागवड काश्मीरमध्ये केली. हे घडलेलं आहे इसवी सन 1ल्या शतकामध्ये, म्हणजे आजपासनं जवळजवळ 2300 वर्ष आधी. इसवी सन 7व्या शतकात युएन सॅंग हा चीनी यात्रेकरू भारतात येतो आणि त्याने जवळजवळ 110 राज्यांना भारतात भेट दिली होती. तो काश्मीरला पण गेला होता आणि तो कौतुकाने लिहितं की काश्मीरमध्ये माझं खूप मोठं स्वागत झालं, मला खूप आदराने वागवलं गेलं. का? कारण त्या लोकांना आठवत होतं की ही जी 2 फळझाडं आहेत ही चीनमधनं आलेली आहे आणि मीही चीनचा नागरिक आहे, म्हणून ते माझ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत होते. आणि तो सांगतो की त्याच्या जोडीला आलू बुखार पण होती, काश्मीरमध्ये जर्दाळू देखील लावले जात होते आणि इतर अनेक फळं लावली जात होती, हे तो म्हणतोय. गुप्तकाळामध्ये एक मिठाईचा प्रकार विकसित झालेला आढळतो. त्याला मोरांडकं असं नाव देत आहे. मोर अंडकं म्हणजे मोराच्या अंड्याच्या आकाराची ही मिठाई होती. नेमके काय असावी? खव्याने बनवलेली होती का पनीरने बनवलेली होती? कारण अजूनही आपल्याला प्राचीन काळामध्ये पनीर होतं की नाही ह्याचा शोध लागलेला नाही. कारण खूप वेळेला असं मानलं जातं की पोर्तुगीजांनी पनीर बनवायची आणि पनीरपासनं त्या सगळ्या बंगाली मिठाई बनवायची पद्धत बंगालमध्ये रुजवली. तर काही इतिहासकार असं म्हणतात नाही आपल्याकडे पहिल्यापासनं पनीर होता, पण खूप काही उल्लेख असं दिसत नाही. कारण काय होतं ना, संस्कृतमधनं भाषांतर करताना काही वेळेला लॉस्ट इन ट्रान्सलेशन असं जे म्हटलं जातं तसं होण्याची शक्यता असते किंवा अर्थ वेगळे काढले जाण्याचे. त्यामुळे नेमका हा पदार्थ कशाने बनला आहे हे माहिती नाही आहे, पण ते मोराच्या अंड्याच्या आकाराचा हा पदार्थ होता आणि हा पदार्थ त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आवडीचा झाला होता. म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये लोकांच्या आवडीनिवडी ह्या बदलत होत्या, हे यावरनं आपण म्हणू शकतो. हे झालं प्राचीन काळात. मध्ययुगीन काळामध्ये काय घडलं? तर मध्ययुगीन काळामध्ये अनेक संस्कृतमध्ये देखील पाककलेची पुस्तकं लिहिली गेली. नलपाकदर्पण हे त्या काळातलं आहे, याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आत्ता. त्याचप्रमाणे क्षेमकुतूहल देखील लिहिलं गेलं, भोजन कुतूहल देखील लिहिलं गेलं आणि हे ग्रंथ हे खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, त्या करण्याच्या पद्धती, पण सगळ्यांची सांगड आयुर्वेदाबरोबर घातलेली आपल्याला आढळते. कारण आपल्या आहाराचा पायाच मुळी आयुर्वेद आहे. त्यामुळे हे ग्रंथ आजच्या भाषेमध्ये म्हणायचे तर पाककलेची पुस्तकं नव्हे, ती मुळात आयुर्वेदाची पुस्तकं आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाककलेची माहिती मिळते, रेसिपीजची माहिती मिळते. प्रत्येक जिन्नसाचे गुणधर्म काय आहेत, मग तो जिन्नस शिजवल्यानंतर त्याचा गुणधर्म काय होतो याची देखील नोंद केलेली आपल्याला आढळते. आणि हे असताना आपल्याला आणखीन काही नवीन प्रवाह आपल्या आहारात आलेले दिसतात. याला 2 गोष्टी जबाबदार आहेत. एक म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांचं आक्रमक कधीही एकटे येत नाहीत, ते त्यांच्याबरोबर त्यांची संस्कृती आणतात. ती कुठलीही असू शकते, ती भाषेची असू शकते, ती वस्त्रांची असू शकते आणि काही असू शकते आणि खाद्यसंस्कृती देखील येते. ती कशी स्वीकारली जाते किंवा ती कशी नाकारली जाते हे त्या काळातल्या लोकांच्या भूमिकेवरती ठरत असते. आता इथे मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगणार आहे. आश्चर्य वाटेल किंवा वाटणार नाही, पण त्या दोन्ही उदाहरणं माझ्या खूप जवळची आहेत आणि माझ्या खूप आवडीची आहेत आणि अजूनही त्याच्यावरती माझं संशोधन चालूच आहे. त्यातला एक आहे तो आहे समोसा. आज आपण थिएटरमध्ये गेलं
मॉलमध्ये गेलं कितीही महाग असलं तरी समोसा लागतोच. म्हणजे माझ्या बालपणीची आठवण आहे की पिक्चर बघायला जाण्यापेक्षा तिथे मिळणारा A1चा समोसा हे मुख्य आकर्षण असायचं. जसं सिनेमाच्या आधी जाहिरातींचं असायचं आणि समोशाचं असायचं. तो समोसा आजही आपल्याकडे होतो, मोठ्या प्रमाणामध्ये आपण खातो. अनेक वेळेला आपल्याकडे काही कार्यक्रम असला की तो समोसा आणि त्याच्याबरोबर वेफर्स वगैरे हे आपलं असतं. हा समोसा आला कुठून? आपल्याकडे सगळ्यात पहिला उल्लेख समोशाचा आढळतो तो 14व्या शतकातल्या अमीर खुसरोच्या लिखाणात. अमीर खुसरो तुम्हाला ऐकून माहिती असेल, सुफी संत होता आणि त्याच्या अनेक रचना प्रसिद्ध आहे. पण तो खाण्याचा देखील शौकीन होता. त्याने अनेक खाण्यापिण्याचा देखील उल्लेख केले. त्याच्यामध्ये समोशाचा उल्लेख करतो. पण त्याच्याबद्दल अधिक विस्तृतपणे लिहितो तो एक प्रवासी आहे. मोरोक्कोवरनं आलेला इब्न बतूता नावाचा हा प्रवासी आहे. ऐकून माहिती असेल, कारण त्याच्या नावाने गुलजारने एक गाणं देखील लिहिलेलं आहे. त्यामुळे तो त्या गाण्यापुरतं तरी तुम्हाला माहिती असेल, त्याने पहिल्यांदा मोहम्मद बिन तुगलकच्या मेजवानीमध्ये समोसा खाल्ला. तो मोरोक्कोवरनं आला होता, तो उत्तर आफ्रिकेतनं आलेला होता, त्याला समोसा माहिती नव्हता आणि तो त्याला एवढा आवडला की त्याने त्याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे की खिमा घेतलेला आहे, त्या खिम्यामध्ये कांदा घातलेला आहे, इतर मसाले घातलेले आहे, बदाम पिस्ते घातलेले आहेत आणि मग पिठाच्या आवरणामध्ये ते सगळं सारण भरून साजूक तुपात तळलेलं आहे. हे जे वर्णन आहे हे पट्टीच्या समोशाचं वर्णन आहे. पण मग ते अचानक 14व्या शतकामध्ये कसं काय आलं? म्हणजे ते तुर्की राज्यकर्त्यांबरोबर आलं आहे तर असं म्हणायला जागा आहे, कारण 10व्या शतकात लिहिलेला एक पाककृतीवरचा अरबी ग्रंथ आहे, किताब ए तबिक म्हणून. ह्या ग्रंथामध्ये समोशाची पाककृती जी दिलेली आहे ती अशीच आहे, हीच पाककृती आहे. किमा, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालून अत्यंत चविष्ट म्हणायला पाहिजे असं हा केलेला समोसा आहे. त्रिकोणी आकार आहे, नावं वेगवेगळी घेतलेली आहे, समोसक, संबोचक वगैरे अशी वेगवेगळी नावाने तो संपूर्ण या परिसरामध्ये ओळखला जायचा. म्हणजे बगदादमध्ये, पर्शियामध्ये, इतर ठिकाणी, आणि तो तिकडनं मजल दर मजल करत तो आपल्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. त्याच्यानंतर उल्लेख आढळतो तो आयने अकबरीमध्ये अबुल फजल करतो. अकबरच्या दरबारामध्ये, अकबरच्या बुत पाकखान्यामध्ये कोणते कोणते पदार्थ बनायचे त्याच्यामध्ये हा बनायचा. आणि तो त्याला समोसा नाही म्हणत आहे, तो म्हणतो कुतूब. कुतूबचा अर्थ होतो टोकेरी, असा वरती टोकदार होणारा पदार्थ. आणि तो पुन्हा असं म्हणतो की भारतात ह्याला समोसा म्हणतात. म्हणजे अकबरच्या काळात येईपर्यंत भारतामध्ये समोसा बऱ्यापैकी रुजला असावा, कारण नंतर 17व्या शतकातल्या वेणाबाईंच्या सीतास्वयंवरमध्ये देखील आपल्याला समूसक म्हणून उल्लेख आढळतो. आत्तापर्यंत माझ्या पाहण्यात आलेला हा एकमेव मराठी साहित्यामध्ये सापडलेला उल्लेख आहे. त्याच्या आधेमाधे मला उल्लेख समोशाचा आढळला नाही. कदाचित वेणाबाईंना ते माहिती असेल समोसा हा पदार्थ आणि त्यांनी तो सुचवला असेल, पण तो काही आपल्याकडे जास्त लोकप्रिय झालेला आढळत नाही. पण समोसा किती लोकप्रिय असावा अरबी देशांमध्ये? तर बगदादच्या एका खलिफाच्या दरबारामध्ये त्यावेळेला अशी पद्धत होती की खाद्यपदार्थांच्यावरती कविता, लिखाण वगैरे करण्याची स्पर्धा भरवली जाईल आणि या स्पर्धेमध्ये वेगवेगळे खवय्ये, कवी वगैरे आपल्या रचना पेश करायच्या. त्यामध्ये इब्राहिम बिन इश्क नावाच्या मोसूल प्रदेशातल्या व्यक्तीने समोशावरती बरीच कविता लिहिली. तर ती कविता म्हणायची की ती रेसिपी म्हणायची, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण वर्णन हे रेसिपीचंच आहे. पण ती कविता त्यावेळेला पहिली आली, त्याला त्याचं बक्षीस दिलं गेलं. दुसरी एक कविता आहे ती पण समोशाच्याच बद्दलची आहे आणि ती देखील त्या समारंभामध्ये किंवा त्या संमेलनामध्ये वाचली गेली. मग आपण आज ज्याला समोसा म्हणतो तो कधी आपल्याकडे आला? कारण हा जो समोसा आहे हा नॉनव्हेज आहे, मुस्लिम समाजामध्ये होणार आहे. आता त्यांच्यामध्ये पण हा बनत नाही, कारण हा खूप तेल पितो. त्याची जी बनवण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे तेल पिणार आहे, त्यामुळे सहजासहजी आता आपल्याला मिळत नाही. पण त्यांच्या दरबारामध्ये हिंदूही होते, संपर्क येत होता, खाण्यापिण्याचं आदानप्रदान होत होतं. पण मग मटण नाही चालत आहे, खिमा नाही चालत आहे, मग भाज्या घाला. मग त्यावेळेला ज्या भाज्या होत्या त्या भाज्या घालून हा समोसा केला जायचा, ज्याला आपण व्हेज समोसा असं म्हणून. मग कालांतराने ज्यावेळेला आपल्याकडे बटाटा आला त्यावेळेला मग आपला हा प्रसिद्ध पंजाबी समोसा झाला. बंगालमधला
सिंघाडा आपल्याकडचा किंवा पंजाब उत्तरेकडचा पंजाबी समोसा. आता दोन्हीच्यामध्ये आवरणात फरक आहे. पट्टीच्या समोशाचं आवरण हे पातळ आणि थोडंसं कुरकुरीत असं असतं, तर आपला हा पंजाबी समोसा आहे त्याचं आवरण थोडंसं जाडसर आणि खुसखुशीत असं असतं. कारण आपल्याकडे पराठ्यांचं पीठ होतं ना, मग पराठ्यांच्या पिठामध्ये हे साहित्य घालून नवीन प्रकार बनवणं आपल्याला जास्त सोपं झालं आणि मग त्यातनं हे पंजाबी समोसा प्रसिद्ध झालेला आढळतो. त्यामुळे हा समोसाचा असा प्रवास झालेला आपल्याला आढळतो. आणि त्याच्याही आता आपण पुढे गेलेलो आहोत आणि आपण आता चायनीज समोसे बनवायला लागलो आहोत. चायनीज चॉपसुईचं सारण भरायचं आणि त्याला आपण समोशाचं नाव कारण तंत्र कळलं ना, की बाहेरचं आवरण खुसखुशीत खुमासदार, आतमध्ये तिखट गोड आंबट तुम्हाला हव्या त्या चवीचं सारण आणि तुम्ही भरा. मग टिकाऊ पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कचोरीचं सारण घाला आणि तोही एक पदार्थ झाला. म्हणजे टिकाऊ झालं, कुठे घेऊन जायला सोपं, घरात डबे भरून ठेवलं तरी आल्या गेल्या समोर ठेवायला मोकळे तुम्ही. आज समोसा UK इतका प्रसिद्ध झाला आहे की तुम्हाला कुठल्याही डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये रेडी टू कुक समोशाची पॅकेटं मिळतात. 2011 मी जेव्हा तिथे गेले होते, मी जेवढे समोसे मुंबईत खाल्ले नसतील तेवढे मी तिथे खाल्ले. पहिल्या दिवशी कॉन्फरन्सच्या लंचमध्ये पकोडा आणि समोसा होता. मला इतका आनंद झाला. सूड म्हणजे काय असतं हे आपले पदार्थ ब्रिटिशांना खाऊ घालून त्याला त्या वश करायचं हे आपण केलं आहे. करी तर आहे, पण मग त्याच्यानंतर मी नातेवाईकांकडे गेले तेव्हा सगळ्या समारंभामध्ये म्हणजे प्रेयर मीटिंग होती त्याला देखील समोसा होता आणि बर्थडे पार्टी होती त्याला देखील समोसा होता. इतक्या सगळ्या ठिकाणी ते समोसे असतात. अर्थात ते सोयीचं असायचं, पाकिट आणलं, डिफ्रॉस्ट केलं, मायक्रोवेव्हमध्ये घालं की झालं तयार होतं. त्यामुळे काही त्रासाचं नाही आहे. मग मला म्हणजे आपण म्हणतो ना, कल्पना एक, आविष्कार अनेक, त्याचं समोसा हे उदाहरण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे समोसे आपण बनवू लागलो. आणि बहारीनच्या एका स्त्रीने लिहिलेलं बहारीन कुकबुक माझ्याकडे आहे. ते चालत असताना मला पुन्हा समोसा दिसला आणि त्या समोशावरती त्या बाईची टिप्पणी दिसली. ती मला खूप आश्चर्यचकित करून गेली आणि ती म्हणते याच्यामध्ये की हा भारतीय पदार्थ आहे, भारतीय त्याला समोसा म्हणतात. म्हणजे कसं वर्तुळ असतं, बाहेरनं आलं आणि आपलंसं झालं, त्याला आपण आपलंसं केलं कारण ते आपल्या चवीला रुचलं, आपण आपल्या चवीमध्ये त्याला बदलून घेतलं आणि ते लोकप्रिय झालं. दुसरा एक पदार्थ की जो देखील असाच अरबी देशातनं आलेला आहे पण तो आपल्याकडे इतका लोकप्रिय झालेला आहे आणि तो म्हणजे जिलेबी. जिलेबी म्हटलं की लग्न समारंभ, मठ्ठा जिलेबी आणि आता तर रबडी जिलेबी, डॉलर जिलेबी, सगळ्या प्रकारच्या जिलेब्या असतात. पण ह्याची देखील पाककृती आपल्याला त्या पुस्तकामध्ये आढळते. अरब लेखकाच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये आहे, अगदी डिटेलमध्ये आहे की पीठ कसं घ्यायचं, त्याच्यामध्ये काय काय घालायचं, ते कसं बनवायचं, ते कसं आंबवायचं, मग मधाचा पाक करायचा, साखरेचा नाही म्हणत आहे तो मधाचा पाक करायचा आणि मग नारळाची करवंटी घेऊन त्याला छिद्र करून त्याने ती जिलेबी करायची असं तो म्हणतो आहे. म्हणजे भारतातला नारळ तिथपर्यंत जात असला पाहिजे, त्याला करवंटी मिळते आहे ना तिकडे, म्हणजे भारताचा नारळ तिथपर्यंत जात असला पाहिजे. म्हणजे जागतिकीकरण आजचं नाही आहे, तेव्हापासूनच आहे. चौलच्या किनारपट्टीवरनं युरोपमध्ये जो माल जायचा त्यात नारळ तर जायचेच नाहीचे, पण मी चौलची आहे, मी रेवदंड्याची, आणि आमच्या इथे खोबऱ्याची चिक्की मिळते जी कुठेही मिळत नाही. गुळापासनं केलेली, फक्त 2च पदार्थ, गुळ आणि खोबऱ्या, आणि त्याच्यापासनं केलेली ती चिक्की त्यावेळेला देखील म्हणजे गुप्त काळात, म्हणजे जवळजवळ कित्येक वर्ष, कित्येक शतकं आधी ही भारताच्या किनारपट्टीवरनं युरोपला जात होती. म्हणजे इथपर्यंत ते जागतिकीकरण होतंच ना, तेही जागतिकीकरणच आहे ना. आज त्याचा वेग वाढलेला दिसतो. मग तो म्हणतो की हे सगळं असं करायची जिलेबी, पीठ परफेक्ट झालं आहे कशावरनं ओळखायचं, तर तेलात तुपात घातल्याबरोबर ते फुलून वर आलं पाहिजे आणि कड्याप्रमाणे, कडं असतं ना बांगडी, त्याच्याप्रमाणे दिसलं पाहिजे. आणि मग तो चांगला कुक आहे, शेफ आहे, तरी देखील त्याला खात्री नाही आहे आपली जिलेबी चांगली बनेल की नाही. चांगली झाली तर पाहुण्यांपुढे ठेवा, मग नाही झाली तर काय कारण आहे ते शोधा. कारण काय असू शकतं, तर तुमच्या पिठाला खमीर आलं नसेल व्यवस्थितपणे,
मग खमीर कमी पडलं असेल तर त्याच्यामध्ये थोडासा सोडा घाला. तुमचा पाक नीट झाला नसेल, पाक पातळ असेल तर तो जरा आणखीन दाट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं वातावरण बघा. थंडी आहे, वारं वाहत आहेत, तर तुमची जिलेबी बिघडू शकते. मग अशा वेळेला काय करा, तर बंदिस्त खोलीमध्ये, उबदार खोलीमध्ये जरा जास्त आग पेटवून जिलेब्या करा, तरच तुमची जिलेबी चांगली होईल. शक्य असेल तर उन्हाळ्यामध्ये जिलेबी करा असं तो म्हणतोय. जलाबिया या नावाने तो पदार्थ ओळखला जायचा आणि तो देखील मजल दरबज करून आपल्याकडे आला. महाराष्ट्रात केव्हा आला असेल, तर राजकीय घडामोडींचा आहारावरती परिणाम होतोच. पेशव्यांचं म्हणजे पहिल्या बाजीरावाची उत्तरेकडे जाण्याची जी मोहीम आहे, नॉर्थवर्ड एक्सपेंडिचर असं त्याला म्हटलं जातं, उत्तरेकडच्या मोहिमा, त्याने म्हटलं की नाही, दक्षिणेकडे नाही आपण राहायचं आहे, आपल्याला थेट धडक मारायची आहे ते दिल्लीच्या तख्तावरती. लहान असताना वडिलांबरोबर तो 1713मध्ये गेला होता. त्यावेळेला त्यांनी जे वातावरण बघितलं त्यावेळेला त्यांना अंदाज आला होता की आपण धडक मारू शकतो, विजय मिळवू शकतो आहोत. आणि मग त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. मग तेव्हा तिकडे मराठे गेले आणि त्यांना मराठ्यांना तिकडच्या खाद्यपदार्थांची ओळख झाली, तिकडच्या राहणीमानाची ओळख झाली. मग आपली जी संस्कृती आहे, साधी राहणी, उच्च विचारसरणी, उच्च राहणी उच्च विचारसरणी देखील होऊ शकतं. आणि तसे आपल्याला संकेत मिळतात पत्रांच्यामधनं, पदार्थांच्यामधनं. त्यावेळेला कदाचित ती जिलेबी इथे आली असेल, कारण पेशवे काळामध्ये पक्वान्न म्हणून जिलेबीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या आधी देखील थोडीशी असली पाहिजे, कारण भोजन कुतूहल हा जो ग्रंथ लिहिला गेला आहे त्याच्यामध्ये तो 17व्या शतकात लिहिला गेलेला आहे. तंजावूरच्या एकोजी महाराजांच्या पत्नीने, दीपाबाईंनी तो लिहून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जिलेबीची पाककृती आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की माठ घ्या, माठाला आतमधनं दही लावा, मग त्याच्यामध्ये मैदा आणि तूप घाला, रात्रभर ठेवा आणि मग जिलेबी बनवा. त्याच्याही आधी 1450च्या प्रियंकन रूपकथा म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जिलेबीचा उल्लेख आहे. पाककृती नाही आहे, ती पाककृती भोजन कुतूहलामध्ये मिळते. पण त्याला डिमांड आलं, त्याला मान्यता आणि त्याची लोकप्रियता वाढली ती पेशवे काळामध्ये. आणि मग तुम्हाला अनेक उदाहरणं मिळतात की पेशवे काळामध्ये लग्न समारंभांमध्ये किंवा जेव्हा ब्राह्मण भोजनं वगैरे घातली जायची त्यावेळेला जिलेबीचं जेवण असायचं. नंतरच्या काळामध्ये तर परात जिलेबी रिचवण्याच्या स्पर्धा लागायच्या. आपण लहानपणी या कथा ऐकलेल्या आहे. तशी ही जिलेबी आपल्याकडे आली. आपण त्याला आपलं पुन्हा भारतीय रूप दिलेलंच आढळतं, कारण मग आपण उडद्याच्या डाळीपासून पण बनवायला लागलो, ज्याला आपण इमरती म्हणतो. अक्षरशः कड्याप्रमाणे, म्हणजे कांकणं जशी असतात, शिंदेशाही तोडे ज्याला म्हणता येतील, त्या तोड्यांच्या आकाराची ही इमरती असते. ती दक्षिणेकडे जास्त लोकप्रिय झाली, कारण दक्षिणेकडे उडीद जास्त आहे आणि त्याला ते जांगिरी असं देखील म्हणतात. त्यामुळे अशा प्रकारे त्याचं थोडंसं आपण भारतीयकरण देखील केलेलं आढळतो. आणि आजही तो एक लोकप्रिय पक्वान्न म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि ज्या वेळेला त्याचं भारतीयकरण झालं त्याबरोबर त्याला आपण भारतीय नावं देखील दिली. मग भोजन कुतूहलमध्ये त्याला कुंडल म्हटलेलं आहे, कुंडलिका म्हटलेलं आहे. कुंडलमधलं कानातले गोलाकार असतात, ज्याला आपण कानातले रिंग्स म्हणतो, इयरिंग्स म्हणतो असं. किंवा जलवल्लिका देखील म्हटलेलं आहे. जलवल्लिका म्हणजे त्या पोकळ नळीमध्ये जिलेबीच्या पाक शिरतो ना, मग जलवल्लिका असं देखील नाव दिलेलं आहे. त्यामुळे काही काही वेळेला संशोधकांचा देखील गोंधळ होतो की ही भारतीय नावं आहेत, म्हणजे त्याचं मूळ भारतीय असेल. पण कुठल्याही गोष्टीचं मूळ शोधताना त्याचा सगळ्यात आधी उल्लेख कुठे सापडला आहे ते शोधायचं आणि मग त्याचा आढावा घेत यायचं. उद्या जर आपल्याला असं एखादं साधन सापडलं की जे इसवी सन 10व्याच्याही आधी भारतामध्ये जिलेबी बनत होती याचे उल्लेख असणारे असतील, तर आपल्याला हा सिद्धांत रद्द करावा लागेल. आपल्याला म्हणावं लागेल नाही, भारतामध्ये देखील प्राचीन काळामध्ये जिलेबी होत होती. अजून तरी ते सापडलेलं नाही आहे, सापडू देखील शकतं. त्यामुळे आपण अभ्यास चालूच ठेवला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे हे पक्वान्न आले. आणि आता प्रत्येक समाजाच्या देखील स्वतःच्या काही स्पेशालिटीज असतात. आता पारशांमध्ये जी जिलेबी होते ती जवळजवळ बशीच्या आकारा एवढी एक जिलेबी मोठी असते. लग्नांमध्ये मिळणारी डॉलर जिलेबी, त्याच्यावरती रबडीचं कुंकू लावलेलं असं नाही, तर मोठी जवळजवळ बशीच्या आकाराची आणि भरपूर सुकेमेवे घातलेले. कारण पारसी आले ते इराणमधनं, त्यामुळे त्यांच्या खाण्यामध्ये सुक्या मेव्याची भरपूर रेलचेल आहे. सिंधी देखील जिलेबी असते, थोडीशी कडकपणाकडे झुकणारी, आणि ती खास प्रसंगीमध्ये होळीच्या वेळेला बनवली जाते. त्यामुळे तुम्ही जर गुरुकृपामध्ये गेलात तर तुम्हाला एरवी ती जिलेबी आढळणार नाही.
पण होळीच्या मागे पुढे तुम्हाला ती जिलेबी आढळते, ती देखील भरपूर मोठी अशी जिलेबी असते. त्यामुळे आपली देखील आपण त्या पदार्थांची घराणी तयार केली आहेत असं म्हणायला हरकत नाही. याच मध्ययुगीन कालखंडामध्ये आणखीन गोष्ट घडली आणि ती म्हणजे युरोपियन लोकं आली मसाल्याच्या पदार्थांच्या शोधात. कोलंबस भारत शोधायला निघाला आणि पोचला दक्षिण अमेरिकेत, आणि त्याच्या चुकलेल्या प्रवासाने आपला खाद्यप्रवास बराच समृद्ध केला. त्याला आपण थँक्स म्हटलं पाहिजे. बटाटा आला, टोमॅटो आलं, आणि जी आपली म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांची जी आयडेंटिटी जास्त आहे ती मिरची आली. आपल्याकडे तोपर्यंत काळा मिरी होतं, पिंपळी होती की ज्याच्यामध्ये तिखटासाठी ज्याचा वापर केला जायचा, पण आता मिरची आली. आपल्याकडे मिरचीसाठी शब्दच नव्हता, पण आपल्याला माहीतच नव्हती ना. मग त्याला आपण मीरशेंगा नाव दिलं, कारण आपल्याकडे मिऱ्या होते. मग ही शेंगांसारखी दिसणारी म्हणून मीरशेंगा हे नाव दिलं. आपल्याकडचं वातावरण हे मिरचीच्या लागवडीसाठी चांगलं होतं, म्हणून इथे आपण मिरचीचं उत्पादन घेऊ लागलं. आणि आज अशी परिस्थिती आहे की भारताच्या मिरच्या आणि मिरची पूड ही जगभरामध्ये निर्यात केली जाते आणि भारत मिरचीसाठी आणि मसालेदार पदार्थांसाठी ओळखला जातो. टोमॅटो आला, पण सहजपणे स्वीकारला गेला नाही. इव्हन युरोपमध्ये देखील त्याला सहज स्वीकारलं गेलं नाही. त्याच्याबद्दल अनेक गैरसमज होते. त्यातला एक गैरसमज असा होतो की त्याने रोग होतो, आजारच होतो. अनेक शतकं हा ब्रिटिश लोकांच्या दिवाणखान्यामध्ये शोभेचं झाड म्हणून राहिला. त्याला ते लव ॲपल असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये कामोत्तेजक अशा काही क्वालिटीज आहे असं मानलं जात होतं. पहिल्यांदी आहारामध्ये टोमॅटो आणला तो इटालियन लोकांनी, आणि युरोपियन लोकांबरोबर तो भारतात आला. आपण स्वीकारला नाही, कारण ते फळ दिसायला लाल रंगाचं, लाल रंग रक्तमांसाचं प्रतीक, म्हणून आपण त्याला नाव दिलं मांसाचं फळ. गोव्यामध्ये त्याला मांसाचं फळ म्हटलं जायचं. खरजुलं वांग, त्याने खरूज होते ही एक आख्यायिका होती. त्यानंतर त्याच्यामुळे ते विलायती वांग आहे, कारण विलायतेवरनं आलेलं आहे, मग ते विलायती वांग आहे हाही एक समज होता. मग कालांतराने त्याला आपण स्वीकारलं. आणखीन एक सांगितलं जातं की पहिला युरोपियन लोकांनी नूरजहाँ म्हणजे जहांगीरची बायको, हिला टोमॅटोची टोपली बक्षीस म्हणून दिली, भेट म्हणून दिली, आणि तिने त्यातनं कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवली की जी मोगलाई पदार्थांचा पाया मानलं जातं. आख्यायिका म्हणून ठीक आहे, पण आख्यायिका खरी आहे की नाही हेही तपासून पाहिलं पाहिजे. मग नूरजहाँच्या नंतर आलेल्या शहाजहानच्या काळात एक संपूर्ण पाककलेवरचा ग्रंथ लिहिला गेलेला आहे, नुस्खा ए शहाजहानी म्हणून. त्या ग्रंथामध्ये एकाही रेसिपीमध्ये ही ग्रेव्ही नाही. मग ही ग्रेव्ही नंतरच्या काळामध्ये ह्या पंजाबी हॉटेलवाल्यांनी प्रसिद्ध केली मुगलाई पदार्थांच्या नावाने. मग त्याला आणि ग्लॅमर हवं ना, मग ते ग्लॅमर नूरजहाँने प्रोव्हाइड केलं. तेच ग्लॅमर आहे ते बिर्याणीला देण्याचा प्रयत्न केला गेला, आणि म्हणायला लागले नाही, बिर्याणीना पहिल्यांदी मुमताज महलने शोधून काढली. आणि ती पण कशासाठी, तर ती एकदा सैनिकांच्या छावणीमध्ये फिरत असताना तिला दिसलं की सैनिक बिचारे काय खात आहेत, तर त्यांचा आहार चांगला असला पाहिजे, म्हणून ती म्हणाली की ह्यांना चांगलं काहीतरी खायला घातलं पाहिजे, आणि म्हणून बिर्याणी बनवू लागली. मला स्वतःला ही आख्यायिका पटतच नाही आहे, कारण बिर्याणी करणं हे जोखमीचं जिकरीचं काम आहे. जमली तर जमली, नाही तर मग. आणि दुसरं, ती खाल्ल्यानंतर सुशेगात वामकुक्षी घ्यायची आहे. आता सैनिक खाऊन झोपणार की लढाईला जाणार आहेत? त्यामुळे मला तरी हे पटत नाही आहे. पण आख्यायिका म्हणून, ग्लॅमरस म्हणून ते ठीक आहे, पण त्यामागची भूमिका काय आहे तपासून बघायला पाहिजे. त्यामुळे टोमॅटो आला, पण तो स्वीकारला गेला नाही. नंतरच्या काळामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत काय झालं, तर टायफॉईडची साथ आली. आणि या टायफॉईडच्या साथीमध्ये डॉक्टरांनी कॉड लिव्हर ऑइल घ्यायला सांगितलं आजारी माणसांना. आता कॉड लिव्हर ऑइल आत्ताच्या पिढींना माहिती नसेल, पण आमच्या लहानपणी आम्ही भरपूर प्यायलेलो आहोत. त्याचा वास एवढा काही खास नसतो, किंवा ते गिळणं तेवढंसं हे होत नाही. त्यामुळे त्यांनी सजेस्ट केलं की ते फळांच्या रसामधनं घ्या, फ्रूट ज्यूसमधनं घ्या. आता फ्रूट त्या काळामध्ये दुर्मिळच होते, आजच्या काळासारखे सहजपणे उपलब्ध नव्हते. तेव्हा इव्हन सफरचंद देखील श्रीमंतांचं खाणं होतं, केळं गरिबाचं सफरचंद मानलं जात होतं. त्यामुळे फळांच्या रसामध्ये घ्यायचं म्हणजे खर्चाचं काम होतं. त्या मानाने टॉमॅटो स्वस्त होते. मग सांगितलं गेलं की ठीक आहे, तुम्ही टॉमॅटोच्या रसामध्ये घ्या. आणि मग डॉक्टरांनी लेख लिहून टॉमॅटोचे गुणधर्म
प्रसिद्ध करायला सुरुवात केली आणि हळूहळू टॉमॅटो आपल्या आहारात आला. तरी देखील अनेक कुटुंबांमध्ये सो कॉल्ड ज्याला आपण समाज सुधारक होते अशा कुटुंबांमध्ये देखील टॉमॅटो चिरण्याची वेळी वेगळी असायची. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे मांसाहाराची सुरी किंवा वेळा वेगळ्या असतात आणि शाकाहाराच्या वेगळ्या असतात. तसं मांसाहार पदार्थ जिन्नस म्हणून टॉमॅटोला पाहिलं गेलं आणि त्याला जरासं वेगळं ठेवलं गेलं. आता आपण अशा कल्पनाच करू शकत नाही टॉमॅटोशिवाय आपलं जेवण. टॉमॅटो आपल्या रोजच्या खाण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. तीच गोष्ट बटाट्याची. बटाटा देखील बाहेरनं आलेला आहे. ब्रिटिशांनी त्याची लागवड करायला सुरुवात केली. वॉरेन हेस्टिंग विल्यम हेस्टिंग नावाचा एक गव्हर्नर जनरल होता. त्याला कोणीतरी बटाट्याची टोपली भेट दिली तर त्याला इतका आनंद झाला की त्याने आपल्या सगळ्या काउन्सिलच्या मेंबरना मेजवानीसाठी बोलवलं. आपण टोमॅटो बटाटा शिकायला नाही. मुस्लिम आणि बंगाली लोकांमध्येच बटाटा प्रिय आहे अशी नोंद केलेली आपल्याला आढळते. महाराष्ट्रामध्ये तो प्रिय नव्हता. कारण काय तर त्याचा उल्लेख पुराणांमध्ये नाही आहे. ज्या गोष्टीचा ज्या जिन्नसांचा पुराणामध्ये उल्लेख नाही तो आपल्याला निषिद्ध आहे अशी एक समजूत होती. मग बटाट्याची लागवड केली जाऊ लागली आणि मेजर यंग नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने डेहराडून आणि मसुरीच्या आजूबाजूला बटाट्याची लागवड करायला सुरुवात केली आणि मसुरीला तर पोटॅटो गार्डन असं म्हटलं जाऊ लागलं. आणि आपल्या इकडे मुंबई प्रांताचा जो गव्हर्नर होता जॉन माल्कम म्हणून त्याने महाबळेश्वरला बटाट्याची लागवड करायला सुरुवात केली. पण कठीण परिस्थिती होती कारण बटाट्याची बियाणं चांगल्या दर्जाची आपल्याकडे मिळत नव्हती. ती आणावी लागत होती आणि मग काही वेळेला त्या प्रवासामध्ये ती बियाणं खराब व्हायची. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत नव्हतं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जेव्हा अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली त्यावेळेला बटाट्याचं महत्त्व वाढलं आणि पुन्हा एकदा प्रयत्न केले जाऊ लागले की लोकांनी आपल्या आहारामध्ये बटाट्याचा वापर करावा. आणि बटाटा म्हणजे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा प्रमाण. तुम्ही कशातही घाला तो त्या पदार्थाची चव घेणार आणि चविष्ट होणार. त्यामुळे देखील ते एक सोपं गेलं. आणि दुसरं टिकाऊ. त्याला जरी डोळे आले तरी ते डोळे काढून आपण वापरू शकतो. त्यामुळे अनेक दिवस बटाटा राहू शकतो आणि हॉटेलवाल्यांना खूप बरं झालं. त्यामुळे हॉटेलवाल्यांना हा एक चांगला जिन्नस मिळाला भाजी करायला आणि इतर गोष्टींसाठी. आणि त्यामध्ये मग एकदा का आपण त्याला ठरवलं की हे खाण्यायोग्य आहे, ट्यूबर आहे. आणि मग ट्यूबर आहे म्हटल्यानंतर उपवासाला देखील चालतं. आणि आज आपलं पान, उपवासाचं पान बटाट्याशिवाय हलत नाही. टॉमॅटो नाही चालत अजूनही. नैवेद्याच्या पानात आपण टॉमॅटोचा आजही जरी ते फळ असलं तरी वापर करत नाही. पण बटाटा मात्र आहे. नैवेद्याच्या थाळीमधली पिवळी भाजी जी होती तिची जागा आता बटाट्याच्या पिवळ्या भाजीने घेतलेली आपल्याला आढळते. भुईमूग, शेंगदाण्याचं तेल 20व्या शतकापर्यंत आहारात नाही. ते देखील बाहेरनं आलेलं आहे. त्याला देखील आपल्याकडे शब्द नव्हता. मग आपण भुईमूग म्हणायला लागलो कारण ते भुईच्या खालती त्या शेंगा येतात म्हणून. किंवा त्याला विलायती मूग म्हणायला लागलो कारण ते पण विलायतवरनं किंवा बाहेरनं आलं. बंगालमध्ये त्याला चिनी बदाम म्हटलं जाऊ लागलं कारण बंगालमध्ये असं आहे ना की जे काही नवीन आहे त्याला चिनी असं म्हणण्याची एक त्यांच्याकडे पद्धत आहे. त्यामुळे त्याला चिनी बदाम म्हणायला लागले. भारतामध्ये आपण त्याची लागवड करत होतो. 1850मध्ये दक्षिण आणि पश्चिम भारतामध्ये त्याची लागवड होऊ लागली. 1000 एकरवरनं काही वर्षातच 1850 ते 1895मध्ये जवळजवळ 70,000 एकरमध्ये लागवड वाढली. पण ही कुणासाठी? आपल्यासाठी नाही तर ती निर्यातीसाठी. इथनं भुईमूग युरोपमध्ये निर्यात केला जायचा आणि मग त्याच्या तेलापासनं वनस्पतीजन्य तूप बनवलं जायचं. मग कालांतराने असं वाटलं एवढा कशाला करायचा, आपणच इकडे बनवूया ना वनस्पती तूप. आणि मग भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड वाढली. भारतामध्ये वनस्पती तूप बनू लागलं आणि मग शेतकऱ्याच्या आहारात देखील शेंगदाणा आला. आता काही विभागांमध्ये तर सगळ्यामध्ये शेंगदाणा घातला जातो आणि त्यांना आम्ही सांगितलं ना की अरे हे गेल्या शतकापर्यंत तुमच्या आहारात नव्हता, पटतच नाही. आमचे पूर्वज पण हेच खात होते. नाही बाबा, तुमचे पूर्वज तिळाचं कूट खात होते, खुरासणी खात होते, शेंगदाणा नव्हताच तर कुठनं खाणार. पण हे पटत नाही कारण तो इतका आपण आपला केलेला आहे की शेंगदाणा म्हटलं की आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि अनेक गोष्टी आठवतात. शेंगदाण्याचं तेल
आपण करतो. करडईचं वगैरे तेलाबरोबर आपल्याला आणखीन एक तेल मिळालं आणि ते म्हणजे शेंगदाण्याचं तेल. त्यामुळे वसाहतवाद्यांनी आपल्याला काय दिलं तर अनेक जिन्नस दिले आणि त्याचबरोबर काही पदार्थही दिले, त्या जिन्नसापासनं आपण बनवलेले. मला वाटतं पावभाजी कोलंबस नसता तर आपल्याला पावभाजी मिळाली असते, कारण त्यातले सगळेच घटक आहेत ते दक्षिण अमेरिकेतनं आलेलं आहे. बटाटा आहे, त्याच्यामध्ये फ्लावर आहे, मिरच्या आहेत, टोमॅटो आहे, ब्रेड आहे. ब्रेडही काही आपल्याकडचा नाही आहे, तोही पोर्तुगीजांनी बनवलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या इतिहासातल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतात की ह्या इतिहासाने आपली खाद्यसंस्कृती समृद्ध केलेली आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे घालमेल झाली, मानसिक संघर्ष झाला आणि मगच ते आपण स्वीकारला. कॉफी चहाच्या बाबतीमध्ये देखील हेच. चहा हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे, त्यामुळे मी इथे बोलणार नाही आहे. कॉफी पण एक गोष्ट झाली की ज्याप्रमाणे मार्केटिंग केलं या दोन पेयांचं, त्यामध्ये कॉफी ही उच्चभ्रूंची आणि चहा ही कामगारांची, हे एक समीकरण आत्तापर्यंत होतं. आणि आत्ता अर्थात चहाचे देखील कॅफे म्हणणं योग्य म्हणजे निघालेले आहेत आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे उच्च दर्जाचे चहा मिळतात. पण सामान्यपणे पाहुणा आला की आपण कॉफी देतो आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तर दुधाची भरपूर साखर घातलेली, वेलची जायफळ घातलेली कॉफी, त्याच्याशिवाय सत्यनारायणाची पूजा, इतर धार्मिक समारंभ, गाण्याच्या मैफिला पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण चुकले. चहा देखील आपण जसा चहा पितो तो बघून चीनी लोकांना चक्कर येऊ शकते. उकळायचा, इवन ब्रिटिशांना देखील उकळायचा आणि मग त्याच्यामध्ये मसाले घालायचे. चहाचा मसाला एक स्वतंत्र प्रकरण आहे. प्रत्येक गुजराती घरामध्ये किंवा इव्हन काही महाराष्ट्रीयन कुटुंबांनी देखील तुम्हाला चहाचा मसाला आढळेल. तो काहीसा तिखटही असू शकतो किंवा तो एकदम राजसी बदाम वगैरे घातलेला देखील असू शकतो, काजू बदामची पूड घातलेला देखील असू शकतो. पण हे आपण त्याचं भारतीयकरण केलेलं आहे आणि चहा आता सर्वमान्य झालेला आहे. अगदी कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला चहा मिळतो. ती देखील परकीयांची देणगी आहे आणि तो त्यांनी ते आपल्याला आपल्या आहारामध्ये एका पदार्थांची वाढ व्हावी म्हणून केलेलं नाही आहे, तर त्यांचा माल खपावा म्हणून केलेला आहे. त्याचा एक वेगळाच इतिहास आहे. त्यामुळे हे सगळे पदार्थ त्यावेळेला आले. राजकीय घडामोडींचा मगाशी सांगितल्याप्रमाणे की पेशव्यांच्या उत्तरेकडच्या मोहिमेंचा प्रभाव, जेव्हा मुघल साम्राज्य ढासळू लागलं त्याबरोबर अनेकांनी आपली स्वतंत्र संस्थानं तयार केली. मग रामपूरचं संस्थान असेल, हैदराबादचं असू शकतं किंवा भोपाळचं असू शकतं, लखनौचं असू शकतं आणि त्यांनी त्यांच्या प्रांतामध्ये देखील त्यांची अशी खास खाद्यशैली विकसित केली. ती त्यांच्या नावाने आजही ओळखली जाते. हैदराबादच्या निजामाची जी खाद्यशैली आहे ती आंध्र आणि निजाम किंवा इस्लामिक यांच्या संकरातनं, ह्यांच्या फ्युजनमधनं बनलेली आहे, ज्याला आपण दालचा म्हणतो, की जे हैदराबादचं एक फार मोठं महत्त्वाचं पदार्थ आहे. कारण आंध्रामध्ये तिखट खूप खाल्लं जातं, तर तो तिखटपणा निजामाला हे होत नव्हता. मग त्याच्यामध्ये डाळ घातली गेली आणि तो पदार्थ थोडा सौम्य चवीचा केला गेला आणि त्याचा दालचा हा एक हैदराबादी प्रकार बनलेला आपल्याला आढळतो. हा देखील पुन्हा इराणमधनं आलेला आहे. त्याचाही इतिहास जरासा वेगळा आहे. पण सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात. कुठेतरी कधीतरी सहजपणे काही निर्माण होत नसतं. आता निर्वासित देखील भारतात आलेले आहेत, त्यांनी देखील आणलेले आहेत. त्यात सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे चायनीज. स्थलांतर करून आलेले चायनीज पहिल्यांदी कलकत्त्यामध्ये स्थायिक झाले, नंतर महाराष्ट्रातही आले, मुंबईतही आले, भायखळ आणि मजगावमध्ये स्थायिक झाले. आणि त्यावेळेला काही वर्षांपूर्वी भायखळ्यामध्ये एक उत्कृष्ट चायनीज रेस्टॉरंट होतं, ड्यूक्स म्हणून. तुमच्या पेरीपैकी कोणाला माहिती असेल तर माहिती नाही, पण अत्यंत सुरेख चायनीज मिळत होते तिकडे. पण हे चायनीज 70च्या दशकामध्ये हॉटेल्समध्ये मिळत असे, रस्त्यावरती आलेलं नव्हतं. का नाही आलं रस्त्यात तेवढ्यावरती? तर ते जे चायनीज पदार्थ होते ते कॅन्टनीज स्टाईलचे होतं. कॅन्टॉन हे चीनमधलं एक बंदर आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होत होता आणि त्या मार्गाने ती लोकं भारतामध्ये आली होती, नशीब काढायला आली होती, काही राजकीय कारणांसाठी आली होती आणि त्यांनी त्यांची खाद्यसंस्कृती आणली होती. पण ती वाफवलेले पदार्थ, सौम्य मसाले ते आपल्याला आवडणारे नव्हते, तर थोडंसं मिळमिळत आपल्याला आवडणारं नव्हतं. आणि मग शोध लागला शेजवानचा आणि क्रांती घडून आली की शेजवान प्रांतातले जे पदार्थ आहे
ते पदार्थ चटकमटक होऊ शकतात, मसालेदार होऊ शकतात आणि ते आपल्या चवीला चांगलं. आणि ह्या शैलीने पहिलं हॉटेल जे उघडलं ते ताजमध्ये उघडलं, ते 5 स्टारमध्ये उघडलं गेलं. आणि मग हळूहळू 1990च्या दशकात चीनी पदार्थ रस्त्यावर आले, कारण ते आता आपल्या चवीला आवडणारे होते. आपल्याला तळलेल्या गोष्टी आवडतात, त्यामध्ये शेजवान पदार्थांमध्ये तळलं जातं. काही असेल, मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या घोळात बुडवा, तळून काढा आणि सॉसमध्ये घोळवा. आणि हा सॉस देखील चटपटीत, तिखट, लाल मिरच्या, तल्ला दलालची जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये लाल मिरच्यांचा भरपूर वापर आहे. आणि आज ती एकदम लोकप्रिय डिश झालेली आहे शेजवान पदार्थ. आपलं वड्यांचं प्रेम एवढं की आपण ते मंचुरियन गोळे केले वड्यांसारखे आणि ते लोकप्रिय झालेले आहे. रस्त्यावरती तुम्हाला मंचुरियनचे हे दिसतात किंवा चायनीज भेळेचे काउंटर्स दिसायला लागलेले आहेत. पुन्हा कन्फ्युशियस त्याच्या कबरीमध्ये तळमळत असेल की हे चायनीजचं काय या लोकांनी करून ठेवलेलं आहे, पण लोकप्रिय झालेलं आहे ना. आणि आता एक आणखीन गंमत की मंचुरियन आपण म्हणतो, ते आलं कुठनं? मी जेव्हा शिकत होते किंवा मी जेव्हा स्वयंपाक करायला लागले होते आणि मंचुरियन खाल्लं, आवडलं, बनवायला गेले, रेसिपी कुठे आहे? माझ्याकडे पाककलेची भरपूर पुस्तकं आहेत, चीनी पाककलेची देखील पुस्तकं आहे, म्हणजे चीनी लोकांनी लिहिलेली, इंग्लिशमध्ये अर्थात. चालते एकही रेसिपी मंचुरियनची नाही. आणि मग मी एक इंटरव्ह्यू वाचला. नेल्सन वँग नावाचा गृहस्थ, ज्याने मुंबईमध्ये चायना गार्डन काढलं, जे खूपच थोड्या वेळा अत्यंत लोकप्रिय झालं, स्पेशली उच्चभ्रू वर्गात. त्याने म्हटलं की मी शोधला हा पदार्थ भारतीय चवीला सोयीचा म्हणून. भाज्यांचे गोळे करा किंवा चिकन किंवा मीठ घोळा, तळा, वेगवेगळे सॉस घाला, त्याच्यावरती कोथिंबीर घाला, झालं की भारतीयकरण. तो पुढे असंही म्हणतो की हॉट अँड सार सूप देखील मीच बनवलं पहिल्यांदा. पण त्याला भारतीयांची नस बरोबर कळली असं म्हणायला पाहिजे, कारण आज हे पदार्थ भारताभर अगदी सगळीकडे लोकप्रिय झालेले आपल्याला आढळतात. सँडविच देखील असंच. 1970च्या दशकामध्ये सँडविच 5 स्टार रेस्टॉरंट्समध्ये मिळत असे, कारण त्यांची स्वतःची बेकरी असायची. त्यांच्या स्वतःकडे ते बटर वगैरे, मग चीज बाहेरनं इम्पोर्ट केलं जायचं, आपल्याकडे बनत नव्हतं. आणि मग वर्गीस कुरियन आले, अमूल आलं. आणि मग सुरुवातीला पण 70च्या दशकात अमूलचे प्रोडक्ट्स एवढे सहज उपलब्ध नव्हते, वितरण व्यवस्था चांगली नव्हती. त्यामुळे सँडविच रस्त्यावरती यायला थोडा वेळ लागला. वितरण व्यवस्था सुधारली आणि मग स्लाईस ब्रेड यायला लागले चांगल्या दर्जाचे. 1973मध्ये विप्सची फॅक्टरी आली. दुर्दैवाने आता ती बंद झाली आहे, पण विप्सचा ब्रेड हा सगळ्या सँडविचवाल्यांचा आवडता होता. जवळजवळ 80% मुंबईतले सँडविचवाले विप्सचा ब्रेड सँडविचसाठी वापरत असायचे. त्याआधी पोल्सनचं हे बटर होतं, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. चौकोनी अशी हे यायची, काय म्हणतात ना, वडी यायची, पण अप्रतिम चवीची होती. आजच्या बटरला ती चव नाही, हे मला खेदाने सांगावंच वाटते. आणि वेगळी चव असायची, अगदी सौम्य पिवळा रंग, खूप खारटही नाही, असा तो पोल्सनचा होता. पण अमूलच्या रेट्यामध्ये पोल्सन मागे पडलं. एका पारशाची ही डेअरी होती आणि ती मागे पडली. चीज उपलब्ध झालं, बटर उपलब्ध झाला, ब्रेड उपलब्ध झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांची मानसिकता बदलली. पावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पावाबद्दल अनेक गैरसमज होते की एक तर ते पोर्चुगीजांनी आणलेलं, युरोपियन लोकांनी आणलेलं. पाव या शब्दाची उत्पत्ती आपण अशी करून घेतली होती की पाव, बेकरीमध्ये पावाचं पीठ हे पायाने मळतात आणि म्हणून निषिद्ध, किती घाणेरडं, म्हणून आपण खायचं नाही. आणि अर्थात पावाचे तुकडे विहिरीत घालून लोकांना बाटवलं, असा देखील प्रवाद होता. आणि आपल्याकडे साधारणतः परकीय पदार्थ, परकीय जिन्नस पटकन आपण स्वीकारत नव्हतो, पास्ट टेन्स, भूतकाळात. त्यामुळे
तो समज असल्यामुळे आपण काही सँडविचच्या भानगडीत पडलोच नाही. आणि मुद्दाम 5 स्टारमध्ये सँडविच खायला जाणं तर आपल्याला खिशाला देखील परवडणारं नव्हतं. तेव्हा पिझ्झा देखील होता, पण आपल्याला माहिती नव्हता तो. त्यामुळे आपण हळूहळू परिस्थिती बदलली. आता आपण ब्रेड बनवायला लागलो. अगदी सायंटिफिक पद्धतीने फॅक्टरीमध्ये ब्रेड बनायला लागलं. ब्रिटानियाचा ब्रेड आला, मॉडर्नचा ब्रेड आला, विप्सचा आला. आणि आपल्यालाच खात्री झाली की नाही, स्वच्छ वातावरणामध्ये ब्रेड बनवला जातो, खायला काही हरकत नाही. मुळात काळाची गरज, बायका नोकरी करू लागल्या. मग रोजला ऑफिसला जायच्या गडबडीमध्ये ब्रेकफास्ट काय करायचा? रोज उठून थालीपीठं लावणं नाही शक्य ना. पोहे उपमा ठीक आहे, पण बाकीचं मग ब्रेड बटर जॅम हा एक सोपा ब्रेकफास्टचा आयटम होता. डब्यात देखील भरून द्यायला बरा होता. त्यातही पुन्हा आपण आपलं आणलंच. मग बटाट्याची भाजी घालून प्रसिद्ध बॉम्बे सँडविच बनू लागला. जगभर, अक्षरशः जगभर आपली बटाट्याची भाजी ही बॉम्बे भाजी म्हणून ओळखली जाते. मकावमध्ये एका हॉटेलमध्ये बटाट्याची भाजी बॉम्बे भाजी या नावाने सर्व केली जाते. आणि भारतात सगळीकडे बटाट्याची भाजी घालून केलेला जो सँडविच आहे त्याला बॉम्बे सँडविच असं म्हटलं जातं. तुम्ही दक्षिणेत जा, तुम्ही उत्तरेत जा, बॉम्बे सँडविच म्हटलं. म्हणजे चटणी लावायला लागलो, वेगवेगळ्या प्रकारचे थर लावायला लागलो. घरात असेल ती कुठलीही चटणी चालते, शेंगदाण्याची पण चालते, पुदिन्याची पण चालते. त्याच्यावरती मस्का लावा, चटणी घाला, छानसं सँडविच होऊन जातं. आज रस्त्यावरती 100 प्रकारचे सँडविच मिळू शकतात. त्याचं भारतीयकरणाचा आणखीन एक आविष्कार म्हणजे पुडला सँडविच गुजरात्यांचा. पुडला म्हणजे धिरडं करतात. हा पुडला देखील गुजरातच्या आहारामध्ये 15व्या-16व्या शतकापासून आहे. आता त्याचं सँडविच देखील करतात. त्या घोळामध्ये ब्रेड बुडवा, तळा आणि पुडला सँडविच होऊन जातं मस्तपैकी पोटभरीचं. त्यामुळे हे जे सगळे जिन्नस आपल्याकडे आले त्याचं आपण बऱ्यापैकी भारतीयकरण केलं. आणि या भारतीयकरणामुळे त्यांना स्वीकारणं आपल्याला सोपं गेलं. आणि जाता जाता आपली साबुदाणा खिचडी विसरून कशी चालेल? सगळं भारतीय, सगळं परकीय. साबुदाणा टोपियोकापासनं, हिरवी मिरची, शेंगदाणा, बटाटा आणि इवन जिरं. आपलं काय आहे? साजूक तूप, की जे आपण इतरांना पण दिलेलं आहे. आता हा प्रश्न येऊ शकतो की हे काय मॅडम, तुम्ही फक्त एकतर्फीच प्रवास सांगितलात. प्रवासाची दुसरी बाजू पण असतेच ना. प्रवास जाता येता होतो, एकाच दिशेने होत नसतो, दोन्हीकडनं होत असतो. मग जसं आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आल्या तशा आपल्या पण बाहेर गेलेल्या आहेत. तो एक पूर्णपणे स्वतंत्र 2 तासाचा विषय होऊ शकेल. पण एकच उदाहरण देते आणि ते म्हणजे आपले मसाल्याचे पदार्थ. आणि त्यातही काळी मिरे. काळ्या मिरेने युरोपला वेड लावलं होतं आणि त्याच्याचमुळे पुढचा सगळा इतिहास घडलेला आहे. त्याच्याच शोधार्थ कोलंबस निघाला, वॉस्को द गामा आला. पण त्याच्याही पूर्वी प्राचीन काळात देखील आपल्याकडनं या जिन्नसांची निर्यात होत होती. काळी मिरे इतकं महाग होतं, इतकं महाग होतं, आजही आहे. आज आपण ग्रामच्या हिशोबाने घेतो. आता तुम्ही सगळ्यांनी मसाले बनवले असतील 5 ग्राम, 10 ग्राम, 25 ग्राम, किलोच्या हिशोबाने नाही. अर्थात तो तिखटही असतो दोन्ही प्रकारे, खिशाला पण आणि चवीला पण. पण तेव्हा तो दाण्यात मोजला जायचा. एका दाण्याची किंमत केली जायची. आणि अशी नोंद आहे की 1 पोती काळा मिरीसाठी लोक खून देखील करायला मागे पुढे पाहत नसत, इतकी त्याची किंमत होती. काही वर्षांपूर्वी अटलांटिक समुद्रामध्ये काही बोटीचे अवशेष सापडले. त्याच्यामध्ये एका खलाशाचे सांगाडा सापडला. त्याच्या गळ्यात एक लेदरचा पाऊच होता आणि त्या पाऊचमध्ये काळा मिरी होती. म्हणजे हे जे खलाशी बोटीवरती येत असत या व्यापारासाठी, त्यांना ठराविक प्रमाणामध्ये हे पदार्थ, मसाल्याचे पदार्थ नेऊन व्यापार करायची मुभा असावी. म्हणजे पगार वेगळा आणि नफा कमवण्याचं हे साधन असलं पाहिजे. आणि त्याला इतकी मागणी होती की आपण काळा मिरीला एक नाव दिलं होतं आणि ते नाव होतं यवन प्रिय. यवन म्हणजे परकीय
इथे यवन म्हणजे मुस्लिम नव्हे, तर ग्रीकांच्या काळातलं यवन आहे. यवनप्रिय म्हणजे युरोपियन लोकांना प्रिय असलेलं असं हे काळा मिरी किंवा असा हा मसाल्याचा जिन्नस. त्याच्याबरोबर अनेक गोष्टी, अरबांचं त्याच्यावरती आधी वर्चस्व होतं, त्यांना हे काही आवडलेलं नव्हतं. युरोपीय आलेले, त्यांच्यामध्ये बराच संघर्ष झाला, पण शेवटी पोर्चुगीजांनी, इंग्रजांनी, डचांनी त्यावरती आपला पक्का अंमल बसवला आणि व्यापार केला. त्याने पुढचा आपला बराच मोठा इतिहास घडला. पण ही आपली जगाला देणगी आहे, ती कोणी नाकारू शकत नाही. असे अनेक पदार्थ आहे की ज्यांनी आपण लोकांना दिलेले आहेत, त्यांना वेड लावलेलं आहे. पण बरेच आहे, मला वाटतं माझी वेळ संपलेली आहे, 8:45 वाजायला आलेले आहेत. त्यामुळे मी आज इथेच थांबते. हा एक धावता आढावा होता. यातल्या प्रत्येक गोष्टीवरती एक स्वतंत्र व्याख्यान होऊ शकतं, एवढी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. एक एक जिन्नस, एक एक पदार्थ घेऊन देखील आपण करू शकतो. माझ्या मनात एक कल्पना आहे की एक पुस्तक आहे इंग्रजीमध्ये, हिस्ट्री इन 100 डिशेस. जगभरातल्या 100 पाककृतींचा त्याने 2-2, 3-3 पानामध्ये इतिहास मांडलेला आहे. कुणीतरी भारतीय खाद्यपदार्थांचा देखील असाच इतिहास लिहिला पाहिजे की भारतातल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा एक छोट्या खानी अभ्यास 4-5 पानांचा सहजपणे होऊ शकतो आणि त्यातनं एक पूर्णपणे भारतीय खाद्यसंस्कृतीचा आपल्याला आढावा घेता येईल. सुरुवात घरनं करायची आहे. तुमच्या घरातले जे पदार्थ आहेत, तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या घराण्याचे, इथनं सुरुवात करायची, कारण तेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्याच्यामागे देखील इतिहास असतो, त्याच्यामागे देखील संस्कृती असते, संकेत असतात. तिथनं जायचं आहे तुमच्या ज्ञातीकडे. इथे मला दुर्गाबाई भागवतांचं एक विचार मांडावंसं वाटतं. ते म्हणाल की मला यासाठी जाती आवडतात, कारण प्रत्येक जातीचं खाण्यापिण्याचं वैशिष्ट्य आहे, ते जपून ठेवलं पाहिजे. इतर गोष्टींसाठी जातपात नको, पण ह्यासाठी मात्र जातपात मला मान्य आहे, असं दुर्गाबाईंनी नमूद करून ठेवलेलं आहे. मग तिथनं पुढे आलं की तुमचा प्रदेश, प्रांत, मग कोकण असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, आणि हे जेव्हा एकत्रितपणे संकलित झालं की मग आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो की आपल्यामध्ये साम्य काय आहे, आपल्यामध्ये विविधता काय आहे, आणि मग आपल्याला कळल्यानंतर भारताच्या इतर प्रदेशांबरोबर देखील आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. आपण काही बाबतीमध्ये थोडेसे आत्मसंतुष्ट आहोत दुर्दैवाने. ती आत्मसंतुष्टता आपल्याला टाळावी लागणार आहे. आक्रमकतेने नाही, पण हिरिरीने आपल्याला आपले पदार्थ लोकांपुढे आणायचे आहेत. महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फक्त कोथिंबीर वडी, पुरणपोळी आणि मोदक नाही, साबुदाणा खिचडी नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन गुरवळ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मांडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घारगे आहेत, वडे आहेत, हे देखील इतरांना सांगितले पाहिजे. आणि मला वाटतं ह्या भाषणानंतर तुम्ही जर नोंद करायला सुरुवात केली तर मला खूप आनंद होईल, कारण तुमच्या नोंदी आमच्यासारख्या अभ्यासकांना महत्त्वाच्या ठरतात. खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करताना अशा गृहिणींनी केलेल्या नोंदी, त्यांच्या पाककृतीच्या डायरीज ज्या असतात ना, त्या महत्त्वाच्या ठरतात. खूप कुटुंबांमध्ये अशा डायरीज असतील, त्या जपून ठेवा, प्लीज रद्दीत काढू नका, कारण तो एक मोलाचा ऐवज आहे, दस्तऐवज आहे आपल्या आहाराचा. त्यामधनं तुम्हाला कळेल की काय काय गोष्टी आपण बदलत गेलो आहोत. कधी आपल्या कुटुंबामध्ये इडली बनवू लागली, त्याच्यामध्ये काही चूक झाली का, मग ती कशी सुधारली गेली, मग शेजारच्या मेहतांकडनं काय घेतलं आणि अय्यर आंटींकडनं काय घेतलं, हे तितकं आपल्याला कळेल, आणि ते खूप महत्त्वाचं ठरतं. पुन्हा एकदा अमर हिंद मंडळाचे आभार. त्यांनी मला माझ्या आवडीचा विषय मांडण्याची परवानगी दिली. अनेक विषय त्यांना मी सुचवले होते, त्यातला हा विषय निवडला गेला आणि तो मी तुमच्यासमोर मांडला. घाई झालेली आहे नक्कीच, कारण पुरणपोळी ते पास्ता असा हा प्रवास असल्यामुळे थोडीशी घाई झालेली आहे. पण एक गोष्ट आणखी मला इकडे नमूद करावीशी वाटेल, ती म्हणजे की जरी आज आपण बघतो की लोकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये पास्ता, नूडल्स हे पदार्थ लोकप्रिय होत असले तरी तुम्ही जर समाज माध्यमावरती जाल तर तिथे तुम्हाला पुन्हा एकदा पारंपरिक पदार्थांबद्दल देखील तेवढीच जागरूकता दिसते. पुन्हा एकदा तिकडे देखील आपण वळतो आहोत की जेव्हा जागतिकीकरणाचा रेटा वाढला की आपल्याला वाटतं की नाही, आपल्या मुळाशी आपण घट्ट असलं पाहिजे. आणि मग तुम्ही बघता की अगदी कुठनं विस्मरणात घेतलेले पदार्थ, माझ्या कुटुंबातले पदार्थ, मग ठेचा असू शकतो किंवा आणखीन काही असू शकतं, ते सगळं आता दस्तऐवजीकरण होऊ लागलेलं आहे.
ती एक अत्यंत आनंदाची बाब आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे की तरुण पिढीला त्या बाजूने न्यायचं आहे. काही वेळेला ते स्वतःच वळतात, काही वेळेला त्यांना जबरदस्तीने त्या ठिकाणी वळवावं लागतं. पण आपल्याकडच्या गृहिणी त्या बाबतीमध्ये खूप तरबेज आहेत. त्यामुळे ते हे सगळे पदार्थ नक्कीच खाऊन, कारण पास्तावरनं आठवलं, मी जेव्हा कुकरी चॅनलवरती शोज परीक्षण करायचे त्यावेळेला एका स्पर्धकाने आपलं वरणफळ असतं ना ते पास्ता घालून केलं होतं. नाविन्यपूर्ण फ्युजन, चाखलंही होतं. मला आता आठवत नाही त्याची चव, पण निदान त्यांच्या कल्पनाशक्तीला तरी दाद द्यायला पाहिजे की जिन्नस कसा आहे त्याचा आपण आपल्यासाठी कसा वापर करू शकतो याचा त्यांनी विचार केलेला असेल. आणि आता तर आपण कुठलेही सॉस वापरून पास्ता करतो आहोत. त्यामुळे भारतीयकरण होतं आहे, पण त्याचबरोबर परंपरागत जे पदार्थ आहे त्याचं दस्तऐवजीकरण देखील तेवढ्याच ह्याने झालं पाहिजे. तरच आपल्याला आपल्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास हा अगदी व्यवस्थितपणे मांडता येईल. धन्यवाद. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? आत्मसंतुष्ट न राहता हिरिहिरीने आपली पाकसंस्कृती अभ्यासाला पाहिजे हा नेमका संदेश त्यांनी आज आपल्याला व्याख्यानात दिला. खरं तर मी नोट्स काढायला सुरुवात केली आणि मला काढता येईनात. अगदी प्रामाणिकपणे मान्य करते की इतिहास आणि खाद्यसंस्कृतीचा इतिहास इतका विस्तृतपणे, इतका संशोधनात्मक त्यांनी मांडला आहे की काय लिहू, काय नको लिहू आणि काय बोलू हेच मला कळेनासं झालं आहे. पण मला एक गोष्ट मात्र नक्की कळली आहे की संशोधन, खाद्यसंस्कृतीचं संशोधन आणि इतिहास किती महत्त्वाचा आपल्या जीवनाचा भाग आहे हे मात्र मला नक्की कळलं आहे. आहारशैली, धर्म, वैद्यकीय ज्ञान आणि इतिहास या 4 सूत्रांवर आपली खाद्यसंस्कृती ठरते. तसंच त्यांनी आपल्याला जे सांगितलं की जव हा आपला आद्यपदार्थ आहे. त्यांनी आपल्याला नल, भीम, लक्ष्मण, कृष्ण हे कसे चांगले शेफ होते हे सांगत असतानाच त्यांनी मिरचीच्याबद्दल जे सांगितलं की मिरचीला लिहिलंय कुठेतरी, मिरशेंगा हे नाव होतं. आणि काळी मिरी आपली कशी प्रसिद्ध होती, त्याचं आदानप्रदान कसं झालं, अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण. म्हणजे तोंडात मी बोटं घातली एवढे त्यांनी रेफरन्सेस दिले. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला आपल्याला सांगितलं कोणाला संशोधन करायचं आहे का, तर माझ्या मनात आलं बरं का आपण यांच्याबरोबर काम करावं. पण एवढं सगळं ऐकल्यानंतर मला भीती वाटायला लागली. एवढं वाचन आणि त्यांनी ज्या काळामध्ये संशोधन केलं आहे किंवा करताय ते पुस्तकं होती तेव्हा केलेलं आहे. आत्ता आपल्याकडे गुगल आहे. म्हणजे आम्ही मध्ये नगरला गेलो होतो आणि तिकडे एक आमटी आम्हाला त्यांनी दिली. त्या आमटीचं नाव नाही माहिती, तर मी शिंपी आमटी. तर मी नंतर गुगल सर्च केलं की काय आमटी काय आहे, तर नंतर कळलं की अनेक डाळी, सगळ्या डाळी मिक्स करून केलेली आमटी होती. हे आता आपल्याला गुगलवर मिळतं. पण दुर्गाबाई भागवतांनी जे सांगितलं, जे त्यांनी सांगितलं की प्रत्येक जातीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पण हल्ली गुगलमुळे आपल्याला तेही अनुभवायला मिळतं. पण जेव्हा त्यांनी संशोधन केलं तेव्हा हे काहीही अवेलेबल नव्हतं. आणि एवढं पुराण काळापासूनचे रेफरन्सेस देत अतिशय सुंदर व्याख्यान आज झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आम्ही तुमचे प्रचंड आभारी आहोत. आणि मला एक सांगायचं आहे, खरं तर आम्ही विषय ठरवत असताना चहाच्या पेल्यातील वादळ असा आम्ही विषय घेणार होतो. म्हणजे त्यांनी मला सुचवलं होतं, पण शेवटी आम्ही डिस्कस केलं आणि आम्ही म्हटलं की नाही हाच विषय घेऊया. आणि विषय जरी आमचा इतका छान होता की पुरणपोळी ते पास्ता, पण त्यांनी पहिलं वाक्य जे सांगितलं ना की परंपरेसाठी पुरणपोळी आणि पास्ता हे आधुनिकतेचा, आणि तो जो काय प्रवास त्यांनी उलगडला खूपच छान पद्धतीने उलगडला. आम्हाला संधी मिळणार आहे म्हणण्यापेक्षा आम्ही ती मिळवू. आणि चहाच्या पेल्यातलं वादळ काय ते ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. म्हणजे जमलं तर आम्ही तुमच्या प्रत्येक पदार्थांवरती सिरीजसुद्धा नक्की करू आणि नक्कीच लोकंसुद्धा हौसेने येतील, मला खात्री आहे. उद्याचा विषय आहे, उद्या कलाच्या संगमावर मिलिंद जोशी सुप्रसिद्ध संगीतकार आणि कवी, चित्रकार यांच्याशी गप्पा होणार आहेत.
आणि आता शेवटी आणि आणखीन एक सांगायचं राहिलं, त्याने जो उल्लेख केला महाराष्ट्र गीताचा, तर गेली अनेक वर्षाची आमची संस्कृती अशी होती की राज्यगीत हे डिक्लेअर व्हायच्या आधी ज्यावेळेला महाराष्ट्र गीत लागायचं त्यावेळेला आमचे जे व्याख्याते असायचे ते तिथून असे यायचे आणि त्यावेळेला महाराष्ट्र गीत पूर्ण व्हायचं. आणि गव्हर्नमेंटनी राज्यगीत डिक्लेअर केल्यानंतर आम्ही ते करू शकत नाही म्हणून इथे आल्यावर वाजवायला लागलं. तर तीही आमची पारंपरिक संस्कृती हे मला सांगायला आनंद होतो आहे. पुन्हा एकदा अमरिंद मंडळातर्फे खूप खूप आभार, धन्यवाद.